हॅलो, नमस्कार. माझा आवाज येतोय टीम? ओके. थँक यू प्रज्वल सर. आपण एक 2-3 मिनिटं वाट बघू, देन वी विल स्टार्ट. तोपर्यंत जर कोणाचा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. किती जण आलेत? लेट मी चेक. ओके. 1 मिनिट अजून, देन वी विल स्टार्ट. ओके. आय थिंक वी शुड स्टार्ट, कारण टॉपिक बराच मोठा आहे. ओके. थँक सो मच फॉर द जॉइनिंग आणि आजच्या दिवसामध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज तुमच्या टेक्निकल ट्रेनिंगपैकी ज्या महत्त्वाच्या किडी आहेत, ज्या हँडल करणं टफ आहे, ज्यांना कंट्रोल करणं डिफिकल्ट आहे, ॲज वेल ॲज त्यांचे कॉम्बिनेशन्स घेताना आपल्याला प्रचंड काळजी घ्यावी लागते आणि महत्त्वाचं, या किडींवरती बिझनेस किंवा सेल्स फार जास्त होतो. सो त्यातले सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे थ्रिप्स, त्याच्यानंतर लाल कोळी किंवा पिवळा कोळी म्हणजे बेसिकली कोळी कीड, त्यानंतर मिलीबग, आणि जर आज वेळ मिळाला तर आपण अळ्यांबद्दल पण डिस्कस करू किंवा
स्टेम बोरर और फ्रूट फ्लाय बद्दल वगैरे पण डिस्कस करू. ठीक आहे. कारण की थ्रिप्स आणि कोळी प्रचंड दोन्ही कीड खूप टेक्निकल्स आहेत आणि खूप जास्त त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहेत. सो त्याच्यामुळे ती सांगायला तितका जास्त वेळ लागतो. ठीक आहे. लेट स्टार्ट. सो पहिली गोष्ट की थ्रिप्स याला मराठीमध्ये आपण फुलकिडे असं म्हणतो. ठीक आहे. सो या किडीच्या नावातच या किडीची गंमत आहे. फुलकिडे म्हणजे ही पिकाच्या फुलधारणा अवस्थेमध्ये येते. त्याच्यानंतर ही पिकाच्या थ्रू आउट द लाईफ राहते. एकदा का थ्रिप्स तुमच्या शेतामध्ये, प्लॉटमध्ये शिरकाव केला, की त्याच्यानंतर थ्रिप्स सहजासहजी तुमच्या बागेतनं, तुमच्या शेतातनं 100% कधीही जात नाही. ठीक आहे. ह्यासाठी थ्रिप्सला प्रिव्हेंटिव्ह किंवा प्रतिबंधात्मकच उपचार आपल्याला करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, की थ्रिप्स पिकामध्ये इररिप्लेसेबल नुकसान करतो. म्हणजे जे तुम्ही इरिव्हर्स नाही करू शकत. म्हणजे जसं की एकदा थ्रिप्सने फळांना इजा पोहोचवली, तर ते फळ आपण परत चांगलं करू शकत नाही. किंवा त्याने जर एकदा पानं बोकडली, तर ती पानं परत सरळ होत नाही. सो अशामुळे थ्रिप्सचं एकदा नुकसान झालं, की ते शेतकऱ्यासाठी पर्मनंट राहतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, थ्रिप्स खूप स्पीडली वाढतो. म्हणजे जेवढा थ्रिप्स आज आहे, लेट्स टेक एक्झाम्पल, आज जर तुमच्या प्लॉटमध्ये 100 थ्रिप्स आहेत, तर 4 दिवसांनी 400 झालेले असतात. ठीक आहे. सो एवढ्या झपाट्याने ही कीड वाढत असल्यामुळे शेतकऱ्याला अक्षरशः झोप येत नाही, की ज्यावेळेस त्याचा जास्त अटॅक असतो. आणि आपल्या एंडने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की या किडीवरती कॉम्प्लिमेंटरी किंवा याच्या क्रॉस सेलिंगमध्ये भरपूर सारे प्रॉडक्ट इझिली सेल आउट होतात. ठीक आहे. सो त्याच्यामुळे थ्रिप्स आपल्याला पैसे देणारी कीड आहे आणि शेतकऱ्यांसाठी ती इकॉनॉमिक लॉस करते. कारण त्याच्या उत्पादनामध्ये घट करण्यासाठी थ्रिप्स प्रचंड कारणीभूत राहते. ठीक आहे. सो मी स्क्रीन शेअर करतो. एकदा माझी स्क्रीन विजिबल झाली की लेट मी नो. ओके. जस्ट अ सेकंड. थ्रिप्स फुलकिडे हे स्क्रीनवरती दिसतंय. एक शिमला मिरचीचं फळ दिसत असेल आणि मिरचीचं झाड दिसतंय. येस सर. थँक प्रदीप सर. लेट्स कंटिन्यू. सो जसं मगाशी म्हटलं, की थ्रिप्सला आपण मराठीत फुलकिडे म्हणतो, कारण ही पिकाच्या फुलधारणे अवस्थेमध्ये येते. थ्रिप्स ही लपून बसणारी कीड आहे, ॲज वेल ॲज चपळ कीड आहे आणि हिला कंट्रोल करताना प्रचंड भाऱ्यातली किंवा महागातली औषधं लागतात आणि हिचा अटॅक वाढतच जातो. सो त्याच्यामुळे याला कंट्रोल करताना विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागते. ठीक आहे. सो पहिलं, की थ्रिप्सची लक्षणं तुम्ही प्लॉटमध्ये गेलात तर कशी ओळखायची? ठीक आहे. तर थ्रिप्स हा उघड्या डोळ्यांनी दिसतो, परंतु थोडेसे एफर्ट्स जास्त टाकावे लागतात. बट थ्रिप्सचे सिम्प्टम्स तुम्ही इझिली बघू शकता. कुठल्याही पिकात ज्याच्यात फळं लागतात, मग अगदी तुमचं शिमला मिरची, मिरची, टोमॅटो, दोडकं, भोपळं, कारलं, तोंडलं, परत सगळी फळपिकं संत्री, मोसंबी, लिंबू, आंबा, डाळिंब, पेरू या सगळ्या पिकांच्या फळांवरती जेव्हाही कधी तुम्ही लक्ष द्याल, तर तुम्हाला जेव्हाही फळावरती अशा प्रकारचे डाग दिसतील, तर समजून जायचं की तुमच्या प्लॉटमध्ये थ्रिप्सचा अटॅक होऊन गेलेला आहे किंवा थ्रिप्स आहे. दुसरी गोष्ट, जेव्हाही कधी तुम्ही पिकाच्या पानाचा शेंडा हा बोकडलेला दिसेल आणि पानाच्या वाट्याहून पान आकाशाच्या दिशेने वरती वळलेलं ज्यावेळेस दिसेल, अशा प्रकारे पानाची वाटी होते. सो त्यावेळेस समजून जा की तुमच्या पिकामध्ये थ्रिप्सचा अटॅक आहे. ठीक आहे. जेव्हाही कधी कपिंग होतं आणि पान तुमचं आकाशाच्या वर दिशेने वळतं, तर ते थ्रिप्सच्या अटॅकचं प्रमुख लक्षण. येस. येस, कोणाला काय बोलायचंय? ओके. सो थ्रिप्सचा शेंडा नेहमी तुम्हाला थ्रिप्सच्या अटॅकने शेंडा बोकडलेला दिसेल. पानं आकाशाच्या वरच्या दिशेने कर्ल झालेली दिसतील आणि विशेष म्हणजे की थ्रिप्सच्या ओरखड्यामुळे तुमच्या फळांवरती असा डाग पडतो, ॲज वेल ॲज फळाचा जो देठ आहे त्याच्यावरती पण असा डाग पडतो. सो असा डाग का पडतो हे थोडक्याच वेळात आपण डिस्कस करू. पण आधी आपण थ्रिप्स दिसतो कसा हे बघून घेऊ. ठीक आहे. सो महाराष्ट्रामध्ये आत्ता 2 प्रकारचे थ्रिप्स दिसतात. एक इंडियन थ्रिप्स आणि एक फॉरेन थ्रिप्स म्हणा. इंडियन थ्रिप्स जो आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय त्याला येलो थ्रिप्स किंवा पिवळा थ्रिप्स किंवा पिवळा फुलकिडा असं म्हटलं जातं आणि याच डिझाईनमध्ये दुसरा कलर म्हणजे ब्लॅक थ्रिप्स. ओके. सो आधी आपण थ्रिप्सचं स्ट्रक्चर समजून घेऊ. सो ही साईडची जी छोटी इमेज आहे, हा आहे तुमचा थ्रिप्सचं पिल्लू, ज्याला आपण थ्रिप्सची बाल्य अवस्था म्हणतो. ठीक आहे. सो अडल्ट आणि बाल्य अवस्थेमध्ये काय डिफरन्स आहे, तर विंग्स जे आहेत, पंख जे आहेत, ते प्रॉपरली डेव्हलप झालेले नसतात. ठीक आहे. जसं आपण पांढरी माशीमध्ये बघितलं, की प्रौढपेक्षा पिल्ले जास्त प्रमाणामध्ये नुकसान करतात. पण थ्रिप्समध्ये पिल्लं पण आणि प्रौढ पण दोन्ही सुद्धा तितक्याच जास्त पटीने नुकसान करत असतात. ठीक आहे.
आता थ्रिप्स कधीही जो आहे, तो तुम्हाला उघड्या डोळ्यांनी सहज दिसेल. आता इथे पानावरती जे तुम्हाला असे व्हाईट पॅचेस दिसतात, सो अशा प्रकारचे जर व्हाईट पॅचेस तुम्हाला थ्रिप्सचे म्हणजे पानावर दिसले, तर समजून जायचं की तुमच्या प्लॉटमध्ये जो आहे, तर थ्रिप्सचा अटॅक आहे. ठीक आहे. सो थ्रिप्सचा अशा प्रकारची इलॉंगेटेड बॉडी राहते, त्याला 2 अँटेना राहतात आणि थ्रिप्सची रिप्रोडक्शन कॅपॅसिटी ही फार जास्त असते आणि हा अगदीच शॉर्ट टाईममध्ये डायरेक्ट मल्टिप्लाय होतो. ठीक आहे. आणि हा फिमेलचा ॲब्डोमिनल पार्ट असतो, ज्याच्यातनं ती अंडी घालते. ठीक आहे. सो अशा प्रकारे हा थ्रिप्स दिसतो. याच डिझाइनमध्ये जेव्हा दुसरा कलर येतो, त्याला आपण ब्लॅक थ्रिप्स असं म्हणतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला पिवळ्या थ्रिप्सच्या ऐवजी जेव्हा काळ्या कलरमध्ये दिसतो, तेव्हा आपला हा ब्लॅक थ्रिप्स होतो. ठीक आहे. सो ब्लॅक थ्रिप्स ही नवीन पेस्ट आहे. गेल्या 4-5 वर्षापासून ही महाराष्ट्रामध्ये दिसायला लागली आहे. सो तुमच्याकडे कांदा असेल, त्याच्यानंतर कॉटन आहे आणि टोमॅटो आहे. या पिकांमध्ये ब्लॅक थ्रिप्स दिसायला लागल्या. परंतु आता जर तुम्ही बघाल, तर कुठल्याही पिकामध्ये तुम्हाला ब्लॅक थ्रिप्स इझिली दिसतात. म्हणजे अगदीच आपलं हदगा म्हणून एक झाड आहे अ, चारा पिकातलं. सो त्याच्यात सुद्धा ब्लॅक थ्रिप्स आता दिसायला लागल्या. सो त्याच्यामुळे ब्लॅक थ्रिप्स नाउअडेज आता असं आपण म्हणू शकतो, की इट्स अन कॉमन फॉर एव्हरीथिंग. तो प्रत्येक वेळेस प्रत्येक पिकांमध्ये आता तर दिसू शकतो आणि याच्यावरती फार जास्त खात्रीशीर असे उपाय नाहीयेत. सो त्याच्यामुळे याला आपण असं जुगाड करूनच याला कंट्रोल करावं लागतं. ठीक आहे. सो जो थ्रिप्स आहे तो तुम्हाला कधीही फुलामध्ये अशा प्रकारे लपलेला दिसतो. तुम्ही कधीही पिकामध्ये गेलात, तर पिकाच्या फुलामध्ये अशी ही कीड तुम्हाला लपलेली दिसते. ठीक आहे. आता ही कधी दिसते, परंतु याची काही अजून ठराविक लक्षणं आहेत. याच्या आधी आपण पिकं समजून घेऊ, की याचा सगळ्यात जास्त सेल कुठे होतो. सो थ्रिप्सचा जास्तीत जास्त सेल जो आहे, तो भाजीपाला पिकं जी आहेत, टोमॅटो, मिरची, वांगं, शिमला मिरची वगैरे या पिकांमध्ये भरपूर होतो. त्याच्यानंतर कापूस पिकामध्ये थ्रिप्सवरती भयंकर स्प्रे होतात. याच्यानंतर पॉलीहाऊसमध्ये तुम्ही गवत जरी लावलत ना, तर गवतावर सुद्धा थ्रिप्स येईल. ठीक आहे. सो पॉलीहाऊसमध्ये गुलाब असो, कलर्ड कॅप्सिकम म्हणजे कलर शिमला मिरची असो, जरबेरा असेल, ग्लॅडिओलस असेल, एक्झॉटिक व्हेजिटेबल्स असतील, जर्मेनियम असेल, ह्या सगळ्यांवरती जो आहे, तर तुमच्या पिकामध्ये थ्रिप्स येतोच येतो. दुसरी पीक ए टू झेड सगळ्या फळ पिकांमध्ये, ठीक आहे. आंबा, चिकू, संत्री, मोसंबी, लिंबू, द्राक्ष, पेरू, ए टू झेड सगळ्या पिकांवरती तुमचा थ्रिप्सचा अटॅक होतो आणि विशेष म्हणजे कांदा, कांदा आणि लसूण सुद्धा, ठीक आहे. या 2 पिकात सुद्धा तुम्हाला जो आहे थ्रिप्सचा फार मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव झाल्याचं दिसतं. सो इन शॉर्ट महाराष्ट्रातल्या एकूण 1 पिकामध्ये आणि हाल्फ स्टेज सुरू झाली का तिथून थ्रिप्स 100% प्लॉटवर दिसतो म्हणजे दिसतोच दिसतो. ठीक आहे. आता थ्रिप्सची काही लक्षणं काही पिकांमध्ये थोडी वेगळी दिसतात. ठीक आहे. सो त्यातलं पहिलं जसं सांगितलं, की कुठल्याही पिकामध्ये शेंडा बोकडणं, पाण्याच्या वाट्याहून आकाशाच्या दिशेने वळणं, हे असं थ्रिप्सचं प्रमुख लक्षण असतं. ठीक आहे. सो अशा प्रकारे जर पानं कर्ल होऊन, कपिंग होऊन टुवर्ड्स द स्काय जर कर्ल झाली, तर समजायचं की तुमच्या पिकामध्ये थ्रिप्स आहे. ठीक आहे. पान अजून एकदा दुमडतं, ते वेगळ्या डिरेक्शनने आणि वेगळ्या कारणामुळे, ते याच्यानंतर लगेच आपण बघू. ठीक आहे. याच्यानंतर कांद्याची पात असेल, लसणाची पात असेल, पात आपली हिरवीगार, लुसलुशीत आणि सरळ असायला हवी. ठीक आहे. पण जर तुमची पात खडबडीत झाली, पांढुरकी झाली, तर समजून जायचं की तुमच्या पिकामध्ये थ्रिप्सने अटॅक केलेला आहे. यानंतर जर तुम्ही बघाल, तर तुमच्या पिकातील जी फळपिकं आहेत, मग कुठलेही असेल, डाळिंब असेल, संत्री, मोसंबी, पेरू, आंबा अगदी सगळंच. त्याच्या सालीवरती जर अशा प्रकारचा स्क्रॅच, अशा प्रकारचा जर ओरखडा दिसत असेल, याला आपण काय म्हणतो? फळ थ्रिप्सने चाटलं आहे. सो अशा प्रकारचा जर फळावरती डॅमेज दिसत असेल, तरी सुद्धा तुमच्या पिकामध्ये थ्रिप्सचा अटॅक होऊन गेलेला आहे किंवा तो एक्स्ट्रीम लेव्हलला आहे हे बघावं लागतं आणि हा डाग कुठल्याही औषधाने, कुठल्याही उपायाने परत जात नाही. ठीक आहे. सो त्याच्यामुळे याच्यावरती खर्च करू नका किंवा इनफॅक्ट आपण पण चुकीचा समज नाही दिला पाहिजे. हे इर्रिव्हर्सिबल आहे. हे परत काय म्हणतात त्याला, नीट होणं शक्य नाही. ठीक आहे. यानंतर जसं मी म्हटलं, की थ्रिप्सने फळ चाटलं किंवा थ्रिप्स कशाप्रकारे अटॅक करतो. सो थ्रिप्समध्ये रस शोषण करण्याची नाही, तर सकिंगपेक्षा चिविंग अँड बायटिंग टाइप ऑफ पेस्ट म्हटली जाते. चिविंग अँड बायटिंग म्हणजे काय, की ज्या आपल्या पिकाचं पान असेल, फूल असेल, फळ असेल, देठ असेल, खोड असेल, सो याला थ्रिप्स काय करतो, की त्याच्या समोरच्या पंजाने आधी खरवडतो. सो जर समजा आता मला इथे खरचटलं, तर इथनं रक्त बाहेर पडेल, बरोबर? तसंच वनस्पतीला खरचटल्यामुळे, खरवडल्यामुळे वनस्पतीतनं अन्नरस अशा प्रकारे बाहेर पडतो आणि तो थ्रिप्स चाटून खातो. म्हणून शेतकरी म्हणतात, की आमच्या फळाला थ्रिप्सने चाटलंय. ओके. किंवा आमच्या मिरचीच्या देठावरती थ्रिप्सने चाटल्याचं दिसतं. ओके. सो हे का?
तर थ्रिप्स चिविंग अँड बायटिंग टाइप आहे. तो आधी त्याच्या मॅन्डिबल्सने फळाची साल, पान खरबडतो, खरचटवतो आणि त्याच्यातनं जो अन्नरस बाहेर पडतो तो चाटून खातो. म्हणून थ्रिप्सचा एक डॅमेज करण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे. ठीक आहे. सो आता थ्रिप्स काही ठिकाणी तुम्हाला अगदीच वेगळ्या सिनेरिओमध्ये दिसतो. म्हणजे कांदा असेल, लसूण असेल, तर त्याच्या पोग्यामध्ये आत थ्रिप्स असा लपलेला दिसतो. जर तुम्ही कांद्याची पात अशी उघडून बघितली, तर त्याच्या पातीमध्ये तुम्हाला अशा प्रकारे थ्रिप्स लपलेला दिसेल. म्हणून सुरुवातीला म्हटलं, की थ्रिप्स ही एक लपणारी कीड आहे. यानंतर जर तुम्ही बघाल, तर कुठल्याही पिकामध्ये ज्यावेळेस तुम्ही फील्ड व्हिजिटला जाल, तर पिकाचं पान खालून सिल्व्हरी शेडचं चकाकणारं दिसलं किंवा थोडंसं चंदेरी जाताना जर तुम्हाला दिसलं, तर समजून जायचं की तुमच्या पिकामध्ये थ्रिप्सचा अटॅक आहे. ठीक आहे. आता इथे शेड बघा, ही तुमची प्रॉपर ग्रीन शेड आहे. ओके. आणि ही जी आहे, ती तुमच्या पानाची शेड आहे. सो हा जो डिफरन्स आहे, हा तुमच्या पिकामध्ये अ, थ्रिप्सच्या अटॅकमुळे येतो. सो इथेही तुम्ही बघाल तर थ्रिप्स खूप काउंटने दिसतात किंवा इथेही जर तुम्ही पानामध्ये जर बघाल तर इथे एक आहे, अ, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. सो हे असे भरपूर थ्रिप्स इथे तुम्हाला पानाच्या मागे लपलेले दिसतात. सो जेव्हाही तुम्ही प्लॉटमध्ये जाल, पान सिल्व्हरी शेडचं झालेलं आहे, चकाकतंय किंवा पानाच्या मागे थ्रिप्स दिसतोय. का कांदा असेल, लसूण असेल, त्याच्या पोग्यामध्ये थ्रिप्स लपून बसतो किंवा तुमच्या फळाच्या सालीवरती किंवा देठावरती अशा प्रकारचे ओरखडे सुद्धा थ्रिप्सच्या अटॅकमुळे झाल्याचे तुम्हाला दिसू शकतात. ठीक आहे. यानंतर आपण थ्रिप्सची लाईफ सायकल समजून घेऊ. सो थ्रिप्स जो आहे, तर याला कंट्रोल करणं फार जास्त कठीण आहे. ठीक आहे. का? कारण थ्रिप्सची अंडी ही एका वेगळ्या ठिकाणी आहेत. थ्रिप्सची प्युपेशन वेगळ्या ठिकाणी आहेत. थ्रिप्सची पिल्ले अवस्था आणि बाल्य अवस्था मात्र एकाच ठिकाणी आहे. सो याच्या 4 अवस्थेपैकी 3 अवस्था वेगवेगळ्या स्टेजला ठिकाणी असल्यामुळे याला कंट्रोल करणं फार कठीण जातं. ठीक आहे. नाऊ आय वुड लाइक टू हिअर फ्रॉम समवन, थ्रिप्सची अंडी कधी कोणी बघितली आहेत का? कोणत्या कलरची असतात? ती कुठे असतात? कोणाला सांगता येईल? बी-एससी एग्रीकल्चर वालो बताओ. कशा कलरची असतात? पांढरी, काळी, निळी, हिरवी, गुलाबी? बरं. कुठे असतात? ओके. कोणीच बघितली नाही थ्रिप्सची अंडी? ग्रेट. याचाच अर्थ थ्रिप्सची अंडी दिसतच नाहीत, राइट? कोणीच नाही बघितली म्हणजे. तर येस, इट्स ट्रू. थ्रिप्सची जी फिमेल असते, तिच्या ॲब्डोमिनल पार्टला, शेपटीला असा आकार असतो. टोकदार. ठीक आहे. सो ही फिमेल काय करते, पानाच्या वरती किंवा पानाच्या खालती अंडी न घालता पानाच्या मध्ये घालते. ठीक आहे. म्हणजे पानाचा हा वरचा लेयर आहे, पानाचा हा खालचा लेयर आहे. याच्यामध्ये थ्रिप्स अंडी घालतो. ठीक आहे. आलं लक्षात? टिश्यूमध्ये वनस्पतीच्या आत ती स्वतःची शेपटी सुईसारखी टोचते आणि त्याच्यातनं वनस्पतीच्या आतमध्ये अंडी घालते. त्याच्यामुळे जर आपण कॉन्टॅक्ट बेस्ड कॉन्टॅक्ट बेस्ड इन्सेक्टिसाइड वापरलं और इव्हन सिस्टमिक बेस्ड इन्सेक्टिसाइड वापरलं, तरी सुद्धा बऱ्याचदा थ्रिप्सची अंडी मरत नाही, कारण ती पानाच्या आत सुरक्षित राहतात. ठीक आहे. सो अशा प्रकारे याचं एकूण लाईफ सायकल 30 ते 45 दिवसाचं असतं. परंतु हे सगळं 4-4 दिवसांनी बदलतं. ठीक आहे. सो जो अडल्ट थ्रिप्स आहे तो मॅक्सिमम जास्त दिवस जगतो. परंतु थ्रिप्सची प्रत्येक अवस्था 2-2 दिवसानंतर बदलते. ठीक आहे. सो पहिले नर आणि मादी वेगवेगळे असतात. ते एकमेकत्र मेटिंग करतात. मेटिंग केल्यानंतर फिमेल अंडी पानाच्या आतमध्ये घालते. पानातनं 2 ते 4 दिवसातनं अंड्यातनं पिल्लू बाहेर पडून अंड उबतं, त्याच्यातनं पिल्लू बाहेर पडतं. पिल्लू दर 2 दिवसानंतर अवस्था बदलते. पिल्लाच्या 2 अवस्था असतात. पहिली अवस्था आणि दुसरी अवस्था. सो पिल्लू दर 2 दिवसानंतर एक अवस्था बदलते. असं 4 दिवसात त्याचं बालपण संपतं आणि 4 दिवसानंतर थ्रिप्स जो पानाच्या मागे शेंड्यावर, देठावर, खोडावर असतो, तो जमिनीवरती पडतो आणि जमिनीमध्ये सुप्त अवस्थेमध्ये, प्युपेशन अवस्थेमध्ये जातो. सो थ्रिप्सची प्युपेशन अवस्था सुद्धा 2 असतात, ज्या 2-2 दिवसानंतर बदलतात. प्युपेशन अवस्था 1 आणि प्युपेशन अवस्था 2. अशा 2-2 दिवसानंतर थ्रिप्सची अवस्था बदलते आणि 4 दिवसात जमिनीतनं बाल अवस्थेतला थ्रिप्स प्रौढ बनून जमिनीतनं बाहेर येतो आणि पिकावरती निरंतर नुकसान करत राहतो. सो जर तुम्ही इथे बघाल तर यू विल कम टू नो की दर 2 दिवसानंतर थ्रिप्सची अवस्था बदलते.
म्हणून आपण थ्रिप्सचा ज्यावेळेस हेवी अटॅक होतो, सो त्यावेळेस ऑल्वेज फार्मरला सांगतो, की तुमच्या पिकामध्ये तुम्ही 4 दिवसांच्या फरकाने रिपीट स्प्रे करणं गरजेचं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, थ्रिप्सच्या सगळ्या अवस्था हे वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे आपल्याला थ्रिप्ससाठी कंट्रोल करताना विशेष लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. सो फर्स्ट थिंग, ज्यावेळेस तुम्हाला थ्रिप्सला कंट्रोल करायचं आहे, तर थ्रिप्स फक्त फवारणीने कंट्रोल होईल, ही एक फक्त आपली भ्रामक समज आहे. ठीक आहे. सो त्याच्यामुळे जर तुम्हाला थ्रिप्स व्यवस्थित कंट्रोल करायचा असेल, तर तुम्हाला जमिनीमधली जी प्युपेशन अवस्था आहे ती मारावी लागेल. यासाठी तुम्ही केमिकल ड्रेंचिंग करू शकता और ग्रॅन्युलर इन्सेक्टिसाइड देऊ शकता. यानंतर थ्रिप्सची अंडी मारण्यासाठी त्याच्यामध्ये 1500 पीपीएम ते 3000 पीपीएमचं नीमतेल टाकणं गरजेचं आहे. 1 ते 1.5 मिली प्रति लिटर या प्रमाणातनं और 2 एम एल पर लिटर हिशोबाने पण तुम्ही जाऊ शकता. यानंतर जर तुम्ही बघाल, तुमच्या पिकातील बाल्यावस्था आहे किंवा प्रौढ अवस्था आहे, ही किल करण्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये एक कीटकनाशक असणं गरजेचं आहे. ठीक आहे. देन त्याच्यानंतर जर पुढची गोष्ट तुम्ही एक विशेष लक्षात घ्याल, तर थ्रिप्सला ज्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित कंट्रोल करायचा आहे, तर फक्त केमिकल ड्रेंचिंगने किंवा केमिकल स्प्रेइंगनेच नाही, तर तुम्हाला निळे चिकट सापळे सुद्धा लावावे लागतील. सो हे जे निळे चिकट सापळे आहे, हे जर तुम्ही लावलात, तर थ्रिप्स त्या निळ्या सापळ्यांकडे अट्रॅक्ट होतो आणि थ्रिप्स जास्तीत जास्त चिकटून मारला जातो. म्हणून थ्रिप्स लॉंगर टाईम पर्यंत कंट्रोल राहू शकतो. दुसरी गोष्ट, जो आता ब्लॅक थ्रिप्स आलाय, सो त्याला कंट्रोल करण्यासाठी व्हाईट स्टिकी ट्रॅप मिळतात, पांढरे चिकट सापळे मिळतात. हे तुम्हाला लावावे लागतील. ठीक आहे. दुसरी गोष्ट, एक हंबल रिक्वेस्ट टू एव्हरीवन, ज्या पिकांमध्ये थ्रिप्स अटॅक जास्त होतो, म्हणजे गुलाबाची शेती आहे, कापसाची शेती आहे, वेलवर्गीय किंवा भाजीवाला पिकं आहेत, यांच्यामध्ये थ्रिप्स प्रचंड असतो. सो या पिकांमध्ये तुम्ही बॉर्डर क्रॉप म्हणून किंवा ट्रॅप क्रॉप म्हणून तिळाची शेती असेल, झेंडूची पिकं असतील, अशी काही फुलपिकं लावू शकता तुम्ही. सो त्याने काय होतं, मेन पीक लावण्याच्या आधी ज्यावेळेस ही पिकं फुलोऱ्या अवस्थेत येतात, तर थ्रिप्स सगळा तिकडे जातो. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर जर तुम्ही कुठलाही केमिकल स्प्रे दिला, तर तुमचा थ्रिप्स लॉंगर टाईम पर्यंत कंट्रोल राहतो. नाहीतर जसं आपण बघितलं, की 4 दिवसानंतर थ्रिप्सची अवस्था बदलणार आहे. सो तसा थ्रिप्स दुप्पट वेगाने वाढायला लागतो. सो त्याच्यामुळे ट्रॅप क्रॉप्स लावा. त्याने थ्रिप्स जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कंट्रोल होईल. आता कधीही थ्रिप्सची फवारणी देताना बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये नीमतेल देतच चला. का? कारण थ्रिप्सची अंडी तुमची पानाच्या आतमध्ये आहेत आणि ती अंडी फक्त तुमचा अझरडेक्टिन घटक मारू शकतं. म्हणून तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. मात्र थ्रिप्सची जी काही काय म्हणतात त्याला, बाहेरीतली औषधं आहेत, जी महागडी औषधं आहेत, त्यांच्यामध्ये अंडी मारण्याची क्षमता बाय डिफॉल्ट असतेच. बट जर तुम्ही नीमतेल दिलं, तर लॉंगर टाईमपर्यंत रिझल्ट टिकून राहणार आहे. पान कडवट जर असेल, तर थ्रिप्स वनस्पतीला खरवडत राहील. सो त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये नीमतेल टाकायचं आहे. ठीक आहे. सो थ्रिप्सच्या सिनेरिओमध्ये काय होतं, की अ, त्याने खरवडलं पण नाही पाहिजे, त्याची अंडी पण मारली पाहिजे, तर तो दूर पण गेला पाहिजे. याच्यासाठी त्याच्यामध्ये आपण बाय डिफॉल्ट नीमतेल देतो. ठीक आहे. सो म्हणून थ्रिप्सच्या वेळेस प्रत्येक वेळेस तुम्हाला नीमतेल न द्यायचा आहे. ज्यावेळेस हेवी अटॅक असतो, त्यावेळेस तुम्हाला 4 दिवसांनी स्प्रे रिपीट करायचा आहे. आणि महत्वाचं म्हणजे थ्रिप्ससाठी फवारणी देताना त्याच्यामध्ये स्टिकर हा न चुकता टाकायचा आहे. कारण तुमचं औषध आत शोषलं गेलं पाहिजे. जेणेकरून थ्रिप्सची अंडी असतील ती मरतील किंवा पानाच्या मागेचा जो थ्रिप्स आहे, तर तो मारला जाईल. म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये जे नीमतेल आहे किंवा स्टिकर आहे, हे बाय डिफॉल्ट टाकायचं आहे. आणि अजून एक, थ्रिप्समध्ये फार लवकर रेझिस्टंट डेव्हलप होतो. सो त्याच्यामुळे आधी शेतकऱ्याने काय वापरले हे बघून त्याच्या पुढचाच टेक्निकल द्यायचा किंवा तुम्हाला 2 टेक्निकल कॉम्बाईन करून एकत्र द्यावे लागतील. ठीक आहे. समजा लॅम्बडा सोलोथिन असेल प्लस सायपरमेथ्रिन असेल, यांचं कॉम्बिनेशन तुम्ही देऊ शकता किंवा ॲसिटाफेट असेल, ॲसिटामॅप्रिड असेल, यांचं कॉम्बिनेशन असेल किंवा तुम्ही क्लोरॅन्डिनिलप्रोल प्लस ॲसेफेट, अशा प्रकारचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आहेत. ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. परंतु अशा प्रकारचं म्हणजे कॉम्बिनेशन देऊन तुम्हाला थ्रिप्समध्ये जो रेझिस्टन्स बिल्डअप होतो, तो रेझिस्टंट ब्रेकडाउन करावा लागतो किंवा मध्यंतरी तुम्ही ऑर्गॅनिक मधलं एखादं स्प्रे देऊ शकता. त्याने सुद्धा तुमचा थ्रिप्स लॉंगर टाईम पर्यंत कंट्रोल होतो. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट फ्रॉम माय एंड अबाउट द थ्रिप्स. सो थ्रिप्समध्ये काही प्रश्न असतील तर आपण ते 2 मिनिटं घेऊया. देन त्याच्यानंतर आपण कोळी किडीवरती शिफ्ट होऊया. ओके. थ्रिप्स बद्दल कोणाला काय विचारायचंय, सांगायचंय? ज्यांना क्लिअर झालंय, त्यांनी चॅटमध्ये जरा एकदा क्लिअर टाका. कारण थ्रिप्स हा महत्वाचा आहे. याच्यामध्ये पैसे चांगले सुटतात. म्हणून हा तुम्हाला समजला पाहिजे व्यवस्थित. ठीक आहे. ओके. कोणालाच नाही समजलं? ओके. क्लिअर आहे थ्रिप्स? इफ येस, प्लीज चॅटमध्ये येस टाका. झोपायचं नाही आज कोणालाच. आज महत्त्वाच्या किडी आहेत. ओके. थँक यू रवींद्र सर. थँक यू प्रदीप सर.
शुअर. प्रदीप सर मध्ये थोडंसं रिपीट करा. मी क्विक मध्ये समरी रिपीट करतो थ्रिप्सचं. ओके, रवींद्र सरांकडनं एक छान प्रश्न आलाय सर. ओके, लेट्स स्टार्ट. सो बघा, थ्रिप्समध्ये 2 प्रकार असतात, पिवळा थ्रिप्स आणि काळा थ्रिप्स. दोन्हीही कीड पिकाच्या फुलधारण्या अवस्थेपासून सुरू होतात तर पिकाच्या शेवटपर्यंत राहतात. ऑल्वेज कीप इन माइंड की थ्रिप्स हा तुमच्या प्लॉटमध्ये 100% कधीही गायब होऊ शकत नाही. जेव्हाही तुमच्या पिकामध्ये थ्रिप्सचा हेवी अटॅक असतो, 4 दिवसानंतर स्प्रे रिपीट करायचा. थ्रिप्सची फवारणी देताना स्टिकर न चुकता त्याच्यात टाकायचं आणि 1500 ते 3000 पीपीएमचं निमतेल द्यायचं, 2 मिली ते 1.5 मिली प्रति लिटर या प्रमाणात. ठीक आहे. दुसरी गोष्ट, थ्रिप्स ज्या पिकांमध्ये मेजरली येतो, कांद्यामध्ये कितीही काही करा, कापसात कितीही काही करा, थ्रिप्स येणारच आहे. सो अशा पिकांमध्ये दाणेदार कीटकनाशक बेसल डोसला वापरायचं किंवा तुम्हाला केमिकल ड्रेंचिंग त्याच्यामध्ये करावे लागेल. ठीक आहे. बुफ्रोफेन्झिन असेल किंवा अगदीच लॅम्बडा सॉलिथ्रिन असेल, फ्लोरो असेल. सो असं काहीतरी तुम्हाला ड्रेंच करावं लागेल, जेणेकरून जमिनीतला जो प्रिपरेशन अवस्थेतील थ्रिप्स आहे तो मारला जाईल. नीमतेल त्याच्यात द्यायचं, जो अंडी घालतो थ्रिप्स पाण्याच्या आतमध्ये, तर ती अंडी मारली जातील. सो एवढी. ठीक आहे. रवींद्र सरांनी एक प्रश्न विचारलाय, सिमोडिस वापरलं तर त्यात नीम ऑइलची गरज आहे का? तर ऑफकोर्स थ्रिप्सला मारण्यासाठी सिमोडिस हा ग्रुप 31चा टेक्निकल आहे. आयसोसेल्युलर 9.2% डीसी फॉर्म्युलेशन आहे त्याच्यामध्ये. सो त्याच्यामध्ये नीमतेलाची गरज नाही. परंतु जर तुम्ही नीमतेल वापरला तर तो लॉंगर टाइम पर्यंत रिझल्ट देतो. सिमोडिसचा एक स्प्रे तुमच्या पिकाला 15 ते 20 दिवसांपासून थ्रिप्सपासून दूर ठेवतो. ओके. सो जर तुम्ही त्याच्यात नीमतेल वापरलं तर थोडासा अजून तो 15-20 दिवसांचा कालावधी तर 20-25 दिवसांच्या अजून म्हणजे एक 4-5 दिवस फरक तुम्ही पुढे घेऊ शकता. ॲज सच टेक्निकली जर तिथे सांगायचं झालं तर सिमोडिस मधली जी ऍक्शन आहे तर ती नीडफुल नाहीये की त्याच्यामध्ये नीमतेल तुम्ही टाकलं पाहिजे. कारण सिमोडिस किडीच्या पिल्ले अवस्था, प्रौढ अवस्था आणि अंडी या तिघांवरतीही ते काम करतं. सो तिथे अंडी मारण्यासाठी निमतेलची गरज नाहीये. पण पान कडवट राहावं याच्यासाठी निमतेल वापरलं तरी चालेल आणि आपण यासाठी द्यायचं कारण आपला मार्जिन निममध्ये आहे, सिमोडिसमध्ये नाही. म्हणून ठीक आहे. निमतेलचं प्रमाण म्हणजे सर तुम्हाला 1 ते 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात घ्यायचं आहे. हॅलो सर. येस सर, बोला ना. हां. बीएसएफचं एक्सपोनस जर टाकलं तरी थ्रिप्स आटोक्यात येईल का? एक्सपोनस म्हणजे थ्रिप्सचा कर्णकाळ. सो त्याच्यामुळे एक्सपोनस खूप छान पद्धतीने थ्रिप्स मारतो सर. ओके सर. आणि सर दुसरं एक, तुम्ही जे सिस्टमॅटिक आणि फंगिसाइड आणि कॉन्टॅक्ट फंगिसाइड म्हणलात, त्याच्या कॉम्बिनेशन काय थ्रिप्स आटोक्यात येईल का बरं? बघा, सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट हे दोन्ही ज्यावेळेस एकत्र असतात ना, तर काय होतं, जो थ्रिप्स ओरखडतोय तो तुमच्या कॉन्टॅक्ट पद्धतीने मरतो. सिस्टमिक पद्धतीने तुम्ही टाकलात की जो पाण्याच्या मागे लपलेला असतो किंवा ट्रान्सलेमिनर ऍक्शन म्हणता येईल आपल्याला. ट्रान्सलेमिनरने तर पूर्ण मागचा मरतोच. परंतु सिस्टमिक ऍक्शनने काय होतं की वनस्पतीचा जो शेंडा आहे ना, तर तो जास्त चांगल्या पद्धतीने प्रोटेक्ट राहतो. ओके. सिस्टमिक ऍक्शनमध्ये काय होतं, वनस्पतीच्या आत औषध शोषलं जातं आणि ते पूर्ण वनस्पतीच्या शरीरभर पसरतं. सो त्याच्यामुळे जो शेंड्यामध्ये जो थ्रिप्स अटॅक करणार आहे ना, तर तो दूर राहतो. म्हणून सिस्टमिक ऍक्शन आणि ती थोडी लॉंगर टाइम पर्यंत काम करते. म्हणून कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक ऍक्शन जर एकाच औषधात असेल किंवा अशा 2 वेगळ्या मोड ऑफ ऍक्शनची औषधं तुम्ही एकत्र कॉम्बाईन केली, तर रिझल्ट जास्त दिवस टिकतो. ओके सर. एनी अदर क्वेश्चन रिलेटेड टू द थ्रिप्स? ओके. चला आपण पुढे जाऊयात. ओके. यानंतर महत्वाची कीड आहे दॅट इज कोळी. ठीक आहे. सो कोळी जी आहे तर या किडीला थोडंसं लक्षपूर्वक ऐका, कारण जेवढा माझा एक्सपिरियन्स आहे, पॅन महाराष्ट्रातील मी डीलरचं जेव्हा ट्रेनिंग घ्यायचो, सो त्याच्या आधी आम्ही एक नॉलेज असेसमेंट करतो ट्रेनिंगच्या आधी. ठीक आहे. सो कोळी किडीबद्दल म्हणजे सगळ्यांना अळ्यांबद्दल, थ्रिप्सबद्दल, रशोषण करणाऱ्या किडीबद्दल भरपूर माहिती असतं. पण कोळी कीडबद्दल फार जास्त माहिती नसतं. सो त्याच्यामुळे या किडीकडे विशेष लक्ष द्या. आणि ही कीड कंट्रोल करण्यासाठी ट्रिकी पण आहे आणि हिचं कॉम्बिनेशन काय म्हणतात त्याला, अपवादात्मक आहे, एक्सेप्शनल आहे. हिचे कॉम्बिनेशन्स घेताना आपल्याला खूप जास्त विशेष काळजी घ्यावी लागते. ठीक आहे. लेट्स स्टार्ट. मराठीमध्ये या किडीला कोळी कीड असं म्हणतो, हिंदीमध्ये मकडी म्हणतो आणि इंग्रजीमध्ये हिला माईट म्हटलं जातं. ठीक आहे. तो कोळी किडीला जसं आपल्या घरामध्ये जाळं विणणारा कोळी असतो, सेम टू सेम त्याच फॅमिलीतली ही कीड आहे. पण ह्या किडीला निसर्गाने काही 2-4 ठराविक वरदान दिलेत. सो त्यातलं सगळ्यात पहिलं हिच्या शरीराचा आकार. ही कीड इतकी सूक्ष्म असते की सहजासहजी आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही.
ठीक आहे. सो ही कीड उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, त्याच्यामुळे बऱ्याचदा हिचा अटॅक झालाय हे आपल्याला फार उशिराने कळतं. ठीक आहे. सो सेकंड थिंग ही अशी असते की ही कीड स्वतःच्या संरक्षणासाठी जाळं तयार करते. ओके. सो हे जाळं जोपर्यंत तयार आहे तोपर्यंत आपण जो काही स्प्रे घेतो तो किडीच्या शरीरापर्यंत पोहोचतच नाही. हे जाळं असल्यामुळे किडीवरती औषधाचा परिणामच होत नाही आणि मग कीड मरतच नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट, 90% शेतकरी या किडीला फवारणी देताना हिचा टायमिंगच चुकवतात. ठीक आहे. सो त्याच्यामुळे हिची योग्य वेळ ही सुद्धा सगळ्यांमध्ये अपवादात्मकच आहे. आधी आपण हिचं स्ट्रक्चर समजून घेऊ. सो जी आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय याला लाल कोळी म्हणतो. ठीक आहे. ही मॅग्निफाइंग ग्लास मधली म्हणजे मायक्रोस्कोप मधली 100 पटीने झूम केल्यानंतर ही कीड अशी दिसते. ठीक आहे. सो ज्यांना भिंगाचा चष्मा आहे तर तुम्हाला विदाऊट चष्मा तर ही कीड दिसणं शक्यच नाही. ठीक आहे. सो त्याच्यामुळे ही कीड अतिसूक्ष्म आहे, उघड्या डोळ्यांनी सहजासहजी दिसत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. असं लाल बॉडी असते, हिला असे 8 लेग्स असतात जे तिला मुठीला आणि जाळं विणण्यासाठी मदत करतात. सेम किडीच्या डिझाईनमध्ये ज्यावेळेस आपल्याला दुसरा कलर दाखवला जातो त्यावेळेस त्याला आपण पिवळा कोळी ऑर येलो माईट असं म्हटलं जातं. सो ही स्क्रीनवरती जो आता तुम्हाला दिसतोय दिस इज कॉल्ड येलो माईट. याला पिवळा कोळी असं म्हटलं जातं. ठीक आहे. जर तुम्ही पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या भागात असाल तर इथे जी वेलवर्गीय पिकंवाली शेतकरी आहेत, घेवडा, दोडका, कारलं, फरसबी वगैरे, तर हे लोक सांगतील तुम्हाला आमच्याकडे लाल कोळी पण नाहीये सर आणि आमच्याकडे पिवळा कोळी पण नाही, आमच्याकडे ना पांढरा कोळी आहे. ठीक आहे. सो पांढरा कोळी म्हणजे काय असा एक्सेप्शन नसतो. लाल कोळी किंवा पिवळा कोळी ज्यावेळेस त्याच्या बाल्यावस्थेमध्ये असतो, सो तेव्हा तो रंगहीन असतो, कलरलेस असतो. तो कलरलेस म्हणजे शेतकऱ्यांसाठीचा पांढरा कोळी. ठीक आहे. सो पांढरा कोळी असा काही वेगळा प्रकार नाहीये. लाल कोळी आणि पिवळ्या कोळ्याची बाल्य अवस्था म्हणजे तो व्हाईट माईट किंवा पाणीदार कोळी पण म्हणतात लोक त्याला. ठीक आहे. सो जसजसं तो अन्नरस शोषण करेल तसा तसा त्याला त्याच्या शरीराचा कलर येतो लाल किंवा पिवळा. ओके. सो त्याच्यामुळे लाल कोळी आणि पिवळा कोळी हे दोनच कोळीचे प्रकार आहेत. ओके. सो आता हा कोळी स्वतःच्या संरक्षणासाठी असं जाळं तयार करतो. ओके. सो हे ते जे जाळं तयार करतो, इथे जे तुम्हाला काही लाल धुळीच्या कणांसारखं काही दिसत असेल ना, हे 10-15 कोळी एकत्र आली, की मग एक कण वाटेल धुळीचा, एवढा ते आकार डेव्हलप करतात. सो त्याच्यामुळे ही कीड जेव्हाही कधी तुमच्या पिकाच्या शेंड्याला, फांद्यांना अशा प्रकारचं जर जाळं विणलेलं दिसलं गेलं, तर समजून जा, की तुमच्या पिकामध्ये लाल लाल कोळीचा प्रादुर्भाव झालेला आहे, माईटचा अटॅक झालेला आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने जो आहे तो माईट तुम्हाला पिकामध्ये ओळखता येतो. मग आता या किडीचा प्रादुर्भावाचं हे एक प्रमुख लक्षण आहे, की असं तुम्हाला जाळं विणलेलं दिसेल किंवा कीड अशी थोडी धुक्या याच्यामध्ये दिसेल. परंतु देअर इज वन स्पेसिफिक केस, की ज्याच्यामध्ये जो कोळीचा अटॅक आहे तो तुम्ही इझिली ओळखू शकता. तो म्हणजे पानाच्या आकारावरून. जसं मी मगाशी थ्रिप्स सांगताना म्हटलं, की जमिनीच्या आकाशाच्या वरच्या दिशेने जर तुमची पान दुमडली गेली, तर तो तुमचा थ्रिप्सचा अटॅक. पण जर तुमच्या पानाची सुरळी झाली आणि पान जमिनीच्या दिशेने जर वळलं गेलं, तर तो कुळी किडीचा अटॅक आहे. ठीक आहे. एक माझ्या गुरूंनी मला जी ट्रिक सांगितलेली आहे, हा डिफरन्स लक्षात घेण्यासाठी माईटची स्पेलिंग एम फॉर एम माईटची स्पेलिंग एम पासून चालू होते, राइट? एमच्या दोन्ही दांड्या ह्या जमिनीच्या डिरेक्शनने येतात. म्हणून याची पानं जमिनीच्या दिशेने जेव्हा मुडतील, पानाची सुरळी अशी होईल किंवा शेंडा जाईल, तर तो तुमच्या माईटमुळे होतो. ठीक आहे. सो हे माईट सिम्प्टम्स ओळखण्याचं दुसरं लक्षण आहे. आणि जर पानं आकाशाच्या दिशेने दुमडली गेली, पानं कर्ल झाली काही अशी हे जे हा जो पान आहे ना, तर हा तुमचा अ, याच्यामुळे झालेला आहे आपला काय म्हणतात त्याला थ्रिप्सच्या अटॅकमुळे. सो हा डिफरन्स तुम्हाला लक्षात येत असेल, की पानाची सुरळी होऊन जमिनीच्या डिरेक्शनने पान वळलं, तर तो कोळीचा अटॅक. पान आकाशाच्या दिशेने वळलं, तर तो थ्रिप्सचा अटॅक. सॉरी, जमिनीच्या दिशेने वळलं तर तो माईटचा अटॅक, आकाशाच्या दिशेने वळलं तर तो थ्रिप्सचा अटॅक. ठीक आहे. हा मेजर डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर आता हा जो कोळी किड आहे तो कुठल्या कुठल्या पिकांमध्ये येतो? सो कोळी कीड सगळ्यात जास्त डेंजरस असतो तो तुमच्या वेलवर्गीय पिकांमध्ये. काकडी, दोडका, भोपळा, घेवडा, फरसबी, तोंडली या पिकांमध्ये कोळी जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव करतो. याच्या व्यतिरिक्त पॉली हाऊसमध्ये तुम्ही कुठलंही पीक लावा. अगदी तुमचं गुलाब असेल, शेवंती असेल, क्रिसॅन्थेमम म्हणजे आपलं असेल, ग्लॅडिओलस असेल, जरबेरा असेल, स्ट्रॉबेरी असेल, तर या पिकांमध्ये कोळी किडीचा अटॅक जास्त होतो. याच्या व्यतिरिक्त स्वीट पोटॅटो म्हणजे रताळं आणि बटाटा या पिकामध्ये सुद्धा कोळी किडीचा अटॅक जास्त होतो. आणि जी आपली भाजीपाला पिकं आहेत, मिरची, टोमॅटो, वांगी, शिमला मिरची यांच्यामध्ये होतो. ठीक आहे. याचा फार जास्त प्रादुर्भाव जो आहे
तर तो तूर, सोयाबीन, कापूस, हरभरा या पिकांमध्ये होत नाही. बट मागील 3-4 वर्षाचा जो तुम्ही पॅटर्न बघाल, तर कोळी कीड जी आहे, तर कापसामध्ये सुद्धा अटॅक करायला लागलेली आहे. स्पेसिफिकली एम-पी, यू-पी या सिनेरिओमध्ये कापसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डॅमेज करते. पण महाराष्ट्रामध्ये अजून कोळी कीड तेवढी कापसामध्ये जास्त नुकसान करताना आपल्याला आढळत नाही. ठीक आहे. यानंतर आता या किडीचं एक स्पेसिफिकली कन्फ्युजन होतं आणि याच्यामध्ये बऱ्याचदा ग्रीव्हियन्स कॉल येतात. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही शेतकऱ्यांना ट्रीटमेंट द्याल आणि शेतकरी बोंबलत येतील, की तुमच्याकडचा रिझल्ट आला नाही, तुमचं औषधच फालतोय, अमुक झालं, तमुक झालं. ठीक आहे. सो या सिनेरिओमध्ये आता जे तुम्हाला वनस्पती वांग्याचा जो फळ दिसतंय, सो त्याचा जो हा देठ आहे, तो पांढुरका पडलेला आहे, म्हणजे पांढरा पडलेला आहे. ठीक आहे. तर शेतकरी काय म्हणतात, की सर आमच्या पिकाच्या देठावरती बुरशी तयार झालेली आहे. त्या बुरशीला हात फिरवला तर बोटाला बुरशी लागून येते आणि त्याच्यामुळे जे आहे तर आमच्या फळांना मार्केटमध्ये कोणी विचारत नाहीये, त्यांचा रेट कमी पडतोय. सो याच्यावरती काहीतरी बुरशीनाशक द्या. आपण ऐकणार असं, की फळावरती बुरशी आली, आपण साप पावडर काढून देणार, थायोफिनाइट हे रोकोबिको काढून देणार किंवा अगदीच नाही तर एखादं ट्रायझोल ग्रुपमधलं डायफेनॉझोल, अमिस्टर आहे, अमिस्टोटॉप वगैरे आहे, असं काहीतरी काढून देणार आपण. ठीक आहे. बट हे कुठल्याही बुरशीनाशकाने किंवा कुठल्याही कीटकनाशकाने ही समस्या सॉल्व्ह होऊ शकत नाही. सो ज्यावेळेस तुमचं फळ हे सेटिंगच्या अवस्थेमध्ये असतं, फुलधारणेतनं फळधारणेकडे जेव्हा फळ शिफ्ट होत असतं, सेटिंग जेव्हा होत असते, फळधारणा होत असते, त्यावेळेस फळाचा देठ हा खूप नाजूक आणि खूप पौष्टिक असतो. या देठावरती कोळी आणि थ्रिप्स हे दोघीही एकत्र येऊन तिथला अन्नरस शोषून खातात. ठीक आहे. हा अन्नरस खाल्ल्यामुळे वनस्पतीच्या बॉडीची जी अप्पर लेयर आहे, म्हणजे जी आउटर सेल्सची लेयर आहे, ही ड्राय पडते. पुढे ती पांढुरकी पडते आणि ती पेशी मृत पावते. त्याच्यामुळे ती हात लावल्यानंतर तुमच्या बोटाला पावडरसारखी येते. ती वनस्पतीच्या डेड सेल्स आहेत. तो वनस्पतीचा वरचा पापुद्रा आहे. मग त्याच्यामुळे ही समस्या तुम्हाला कधी जाणवते? फळ काढणीच्या वेळेस. पण हिचा उपचार कधी करावा लागेल तुम्हाला? फ्रूट सेटिंगच्या अवस्थेत, फळ धारणेच्या अवस्थेमध्ये. म्हणून तुम्हाला या गोष्टीला नंतर पर्याय नाहीये. हिला फक्त प्रतिबंधात्मक उपचारच अवेलेबल आहे. म्हणून तुमची ज्यावेळेस सेटिंग होते, तर त्यावेळेस तुम्हाला फळाला असं होण्यापासून जर वाचवायचं असेल, तर कोळी कीड आणि तुम्हाला थ्रिप्स हा कंट्रोलमध्ये ठेवावा लागेल. नाहीतर नंतर याला पर्याय नाही. ठीक आहे. आता या कोळी किडीला कंट्रोल कसं केलं जातं? सो जसं मी सुरुवातीला म्हटलं, की 90% शेतकरी याची फवारणी चुकीच्या वेळेस घेतात. सो कोणाला सांगता येईल, की कोळी किडीसाठी आपण फवारणी कधी घेतो? सकाळ, दुपार, संध्याकाळ, दुपार, मध्यरात्र, पहाट. कधी? कधी मुहूर्त काढतो हिचा आपण? सांगा. कधी करू शकत असू आपण? रवींद्र सर, कधी फवारणी करतो आपण कोळीसाठी? ओके. दिगंबर दुपारी सर, सर. करेक्ट. दॅट्स द करेक्ट आन्सर, की आपण दुपारी करतो. दिगंबर सर, कोळी किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला फवारणी जी आहे, ती ना सकाळी करायची, ना संध्याकाळी, ना रात्री, ना पहाटे. ठीक आहे? नाही 5 वाजता पण नाही सर. तुम्हाला ती फवारणी करायची आहे सकाळी 11 ते दुपारी 4च्या आधी. ठीक आहे? आता याच वेळात का फवारणी करायची? जसं मी काल सांगितलं, की सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा वनस्पतीचे जे स्टोमॅट आहेत, ओपनिंग्स आहेत, ते जास्त ॲक्टिव्ह राहतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त औषध वनस्पतीकडनं शोषलं जातं. त्याच्यामुळे फवारणीचा रिझल्ट चांगला येतो. बट कोळी कीड ही अशी कीड आहे जी उष्ण आणि दमट वातावरणामध्ये जास्त सक्रिय होते. म्हणजे जसं तुमचं वातावरण कोरडं होईल किंवा गरम होईल, सो अशा वेळेस कीड जास्त प्रमाणात येते. ठीक आहे. सो हिचा एक स्पेसिफिक सीझन आहे. नवरात्रच्या सीझनमध्ये, गणपतीच्या सीझनमध्ये आणि ऑक्टोबरच्या हीटमध्ये ही कीड जास्तीत जास्त नुकसान करते. आणि जसा तुमचा हिवाळा संपून फेब-मार्च सुरू होतो, सो तसा या किडीचा अटॅक परत वाढतो. ज्यावेळेस तुमच्या वातावरणामध्ये थंडी आणि आर्द्रता, म्हणजे पावसाचं प्रमाण वाढलं किंवा आर्द्रतेचं प्रमाण वाढलं, तर ही कीड तुमच्या पिकामध्ये जास्त नुकसान करणार नाही. पण जशी गरमी लागली, ज्याला आपण म्हणतो ना, की चटके लागतात उन्हाचे. जसे उन्हाचे चटके लागायला लागले, तर या किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो. आता तुम्ही एक आवर्जून जर बघाल, तर गणपतीच्या त्या 15-20 दिवसांमध्ये पाऊस बऱ्याचदा गायब होतो. तर त्यावेळेस कोळी किडीचा अटॅक वाढतो. नवरात्रामध्ये परत वातावरण बदलत असतं, जिथे आर्द्रता कमी होते आणि टेम्परेचर वाढायला लागतं. सो त्याच्यामुळे
परत कोळी किडीचा अटॅक होतो. ऑक्टोबरमध्ये वी ऑल नो की ऑक्टोबर हीट गरमी भरपूर असते. सो त्यामुळे परत कोळी किडीचा अटॅक वाढतो आणि मार्च, फेब नंतर गरमी सुरू होतो, उन्हाळा सुरू होतो. सो त्यावेळेस कीड परत एकदा वाढते. ठीक आहे. आता पॉली हाऊसमध्ये किंवा कुठल्याही पिकामध्ये ज्यावेळेस तुम्ही कोळी कीड कंट्रोल करणार, तर फक्त सकाळी 11 ते दुपारी 3-3:30 पर्यंत तुम्हाला फवारणी उरकायची आहे. सो या दरम्यान कीड जास्तीत जास्त ॲक्टिव्ह असते. सो त्याच्यामुळे मॅक्सिमम कीड तुमच्या स्प्रेच्या कॉन्टॅक्टमध्ये येते आणि कीड मरते. आता बऱ्याचदा जसं सुरुवातीला सांगितलं, की या किडीला संरक्षण जाळं आहे. सो हे जाळं जोपर्यंत ब्रेक होत नाही, तोपर्यंत कीड मरत नाही. सो यासाठी किडीचं हे जाळं तोडण्यासाठी आपल्याला नॉर्मल वॉटर व्हॉल्यूम जो आहे त्याच्यापेक्षा 50 लिटर जास्त पाणी घ्यावं लागतं. म्हणजे तुम्ही 1 एकरासाठी 100 लिटर पाण्याने फवारणी करणार असाल, तर तिथे तुम्हाला 150 लिटर पाणी घ्यावं लागतं. ओके. सो त्याने काय होतं, तुमची दाट फवारणी होते, चपचपीत फवारणी होते आणि मग कुळकीड चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये येते. आता हे जे जाळं आहे, तर ते तोडलं जावं म्हणून बऱ्याचदा इथे शेतकरी जुगाड करतात. काय करतात? शेतकरी फक्त स्टिकरचं पाणी आधी फवारतात किंवा ब्लोवरने हाय प्रेशरने पाणी फवारतात किंवा लिंबू पिळून ते पाणी फवारतात किंवा काही शेतकरी डिटर्जंट किंवा साबण किंवा शॅम्पू याचा फेस करून त्याची आधी फवारणी करतात. जेणेकरून हे जाळं तोडलं जावं आणि मग त्याच्यानंतर कीटकनाशकाचे स्प्रे करतात. सो जेणेकरून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने ही कीड कंट्रोलमध्ये आहे. ठीक आहे. सो अशी ही डबल मेहनत शेतकऱ्याला करण्याची गरज नाहीये. जर तुम्ही दुपारच्या वेळेत याची स्प्रे करताय, दाट फवारणी केली, विथ स्टिकर जर फवारणी केली, तर 100% ही कीड तुमची कव्हरमध्ये लवकर येते. ठीक आहे. बट जर तुम्ही याची वेळ चुकवली, याचं पाण्याचं प्रमाण कमी घेतलं, अशीच नुसती पाणी शिंपडत जर फवारणी केली, तर ही कीड भल्या-भल्यांना कंट्रोलमध्ये येत नाही. ठीक आहे. आता इथे एक विशेष लक्ष, डायरी पेन असेल तर पटकन नोट करून घ्या. इथे एक सिक्रेट कॉम्बिनेशन सांगतो. हे कॉम्बिनेशन तुम्हाला ऑल्वेज लक्षात ठेवायचं आहे. बाकी सगळ्या कॉम्बिनेशनमध्ये हे कॉम्बिनेशन अपवाद आहे. ठीक आहे. सो याचा नियमाचं नाव आहे 3 तिगडा काम बिगडा. ठीक आहे. सो 3 तिगडा काम बिगडा हा नियम काय आहे? जेव्हाही कधी तुम्ही कोळीनाशकाची फवारणी कराल, तर तुम्हाला 3 गोष्टी एकत्र येऊन द्यायच्या नाहीत. ओके. मी थ्रिप्सला, मावा, तुडतुडे, पांढरे माशीला काय म्हटलं, तुम्ही विथ स्टिकर फवारणी करायची, विथ नीम तेल तुम्हाला फवारणी करायची आहे. ओके. बट इथे तुम्हाला या 3 गोष्टी एकत्र येऊन द्यायच्या नाहीत. ओके. काय? कोळीनाशक, स्टिकर आणि नीमतेल. या 3 गोष्टी एकत्र एका फवारणीत कोळीसाठी आल्या नाही पाहिजेत. ठीक आहे. या तिन्ही गोष्टी एकत्रच देतो आपण प्रत्येक किडीसाठी. त्याला अपवाद फक्त कोळी किडे. कोळी किडीमध्ये ह्या तिन्ही गोष्टी एकत्र नाही द्यायच्या. का नाही द्यायच्या? तर पहिले, कोळी किडीचा अटॅक असतो तुमच्या पाण्याच्या खाली. कोळी कीड पाण्याच्या खाली लपून बसते, पान स्वतःभोवती दुमडून घेते. ठीक आहे. सो ज्यावेळेस आपण स्टिकर फवारतो, तर स्टिकर पाण्याच्या आत शोषलं जातं, आत खेचला जातो. म्हणून तुम्ही वरती पाणी मारलं, तर स्टिकर तुमचा पाण्याच्या खाली आला. नीमतेल ज्यावेळेस आपण पिकावरती फवारतो, ते वनस्पतीपासूनच बनलेलं असतं, म्हणून वनस्पती त्याला क्विकमध्ये लवकर ॲब्झॉर्ब करते. लगेच ते ॲब्झॉर्ब केलं, ते सुद्धा आलं पाण्याच्या खाली. आणि कोळीनाशक हा कीटकनाशकातील एक वेगळा प्रकार आहे. अकॅरिसाइड्स म्हटलं जातं त्याला. सो त्याच्या फॉर्म्युलेशनमध्ये जेवढी कीटकनाशक आहेत, जेवढे काही चांगले औषध आहेत, बॉर्निव्हा असेल किंवा तुमचं पोलो वगैरे असेल, डायफेन्थ्रॉन घटक वगैरे असलेलं, सो त्याच्यामध्ये नॅनो पार्टिकल किंवा पार्टिकल साईज छोटी असते. प्लस ते सिलिकॉन बेस्ड बनवले जातात. सो त्याच्यामुळे त्याचा औषधाचा कण हा इतका सूक्ष्म असतो, की वनस्पतीच्याच टोमॅटोपेक्षा तो औषधाचा कण छोटा असतो. म्हणून ते जे कीटकनाशक आहे, जे कोळीनाशक आहे, ते पानाकडनं लगेच ॲब्झॉर्ब होतं आणि पाण्याच्या खाली येतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे काय झालं, स्टिकर दिलं खाली आलं, नीमतेल दिलं खाली आलं, कोळीनाशक दिलं खाली आलं. सो वनस्पतीची जी टिश्यू आहे, जो लेयर आहे, तो 3 वेळा फिल्टर होतो किंवा त्याला 3 वेळा इजा पोहोचवली जाते. सो त्याच्यामुळे तुमच्या पानाला डॅमेज होऊ शकतं, पानाला इजा होऊ शकते. म्हणून तुम्ही कोळीनाशकाची फवारणी देत असताना कोळीनाशक प्लस नीमतेल प्लस स्टिकर या 3 गोष्टी एकत्र येऊन द्यायच्या नाही. याने पिकाला स्कॉर्चिंग येऊ शकते, पानगळ होऊ शकते, रिझल्ट येणार नाही, पिकावरती स्ट्रेस येऊ शकतो किंवा फळावरती डागसुद्धा पडू शकतात. म्हणून कोळीनाशकाच्या साठी या 3 गोष्टींचं तुम्हाला एकत्र फवारणी द्यायची नाही. मग आता याला उपाय काय? ज्यावेळेस तुमच्या पिकामध्ये कोळी किडीचा अटॅक जास्त प्रमाणात असेल, सो अशा वेळेस तुम्ही नीमतेल प्लस कोळीनाशक द्या. हा तुमचा पहिली फवारणी होईल आणि 5 ते 6 दिवसानंतर तुम्ही दुबारा दुसरी स्प्रे द्या. त्याच्यामध्ये कोळीनाशक प्लस स्टिकर हे कॉम्बिनेशन घ्यायचं. जर किडीचा अटॅक कमी असेल, तर कोळीनाशक आणि स्टिकर एकटा सफिशियंट आहे.
तुमची कीड 100% कंट्रोलमध्ये येईल. बट अटॅक जर जास्त असेल तर पहिले आपल्याला काय द्यायचंय, नीम तेल प्लस कोळीनाशक आणि रिपीट स्प्रेला कोळीनाशक प्लस स्टिकर हे द्यायचं आहे. बट झोपेत सुद्धा तुम्हाला कोळीनाशकाचं कॉम्बिनेशन द्यायला लावलं तर तुमचं स्टिकर, कोळीनाशक आणि नीम तेल हे एकत्र आलं नाही पाहिजे. ठीक आहे. हा नियम कळायला असेल तर जरा चॅटमध्ये मला येस टाका, मग आपण प्रश्नोत्तराने जाऊयात. कोळी किड्याचा 3 तिकडा काम बिघडा हा नियम कळाला. का नाही द्यायचंय, याने स्कॉर्चिंग येऊ शकते, साईड इफेक्ट येऊ शकतात, म्हणून आपल्याला ह्या 3 गोष्टी फक्त कोळी किडीसाठी द्यायच्या नाहीयेत. ओके. ओके, थँक्यू रवींद्र सर. रवींद्र सरना कळाले. अजून कोणाला कळालेला हा विषय? ओके, थँक्यू दिगंबर सर. ओके, ग्रेट. ओके, प्रज्वल सर, कोळीसाठी कॉम्बिनेशन तर तुम्हाला एकच आहे, निमतेल प्लस तुमचं कोळीनाशक घ्यायचं. सो कोळीनाशकमध्ये बॉर्निवा आहे, देन पोलो आहे, पेगासिस आहे. ही औषधं चांगली आहेत. पर इमामेक्टिन बेन्झॉइड आहे, अबॅसिन आहे. सो ही औषधं तुमची चालतात कोळीसाठी. ठीक आहे, विथ निमतेल. प्लेन मॉलिक्युलच दिला जातो कोळीसाठी जनरली, किंवा बुफ्रोफेन्झिन आहे, म्हणजे ॲपल आहे, ॲप्लॉड आहे, हे सुद्धा चालतात. ओके. किंवा आता जे ग्रुप 31 मधले आलेत ना, लॅनेवो आहे, सिम्बोडिस आहे, हे सगळे चालतात कोळीसाठी. ओके. बरं, कोळीमध्ये कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण 2 मिनिटं घेऊ आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या क्रियेला जाऊ. ओके. तर स्कॉर्चिंग जर आली तर त्याच्यासाठी उपाय काय आहे बरं ते आटोक्यात येण्यासाठी नंतर? यस. गुड प्रश्न आहे सर. स्कॉर्चिंग जर तुम्हाला आता या कॉम्बिनेशनमुळे सांगतो, याच्यामुळे जर आली ना, तर सर एकच सिम्पली तुमच्याकडे पर्याय आहे, की तुम्ही त्याच्यावरती ग्लुकोजचं पाणी किंवा अमिनो ऍसिडचा स्प्रे घेऊ शकता. ग्लुकोजच्या पाण्याला ऑप्शन म्हणून नारळाचं पाणी दिलं जातं. गुळाचं पाणी किंवा साखरेचं पाणी मिक्स करून ते दिलं जातं, किंवा आपली ग्लुकॉन डी असते, म्हणजे ग्लुकोज पावडर जी आपण पितो, ओआरएस वगैरे नाही का, सो त्याचं पाणी दिलं जातं, किंवा अमिनो ऍसिड हे तुम्ही देऊ शकता. मार्केटमध्ये एकच औषध आहे जे ओके. 2 मिनिटं द्या मला, 2 मिनिटं. ओके. आवाज जिथून तुटलेला आहे तिथनं मी कंटिन्यू करतो. जर तुमच्या पिकावरती हे 3 तिगड्याचा बिगडाचा कॉम्बिनेशन वापरून जर स्कॉर्चिंग आली, तर तुम्हाला अमिनो ॲसिड, ग्लुकोजचं पाणी, गुळाचं पाणी, साखरेचं पाणी, ओआरएस, नारळ पाणी हे पाण्यामध्ये मिक्स करून फवारावं लागतं. सो जेणेकरून जो हा स्कॉर्चिंगचा इफेक्ट आहे तो आपल्याला कमी करता येऊ शकेल. ठीक आहे. किंवा जर तुमच्याकडे सिलिकॉनचं हे असेल, सिलिकॉन 50% असेल, तर ते तुम्ही ड्रेंचिंगला और आळवणीला देऊ शकता. ठीक आहे. नाही सर, ह्या 3 म्हणजे 3 कॉम्बिनेशन नाही. समजा दुसऱ्या पण कोणत्या ह्याच्यानं आलं स्कॉर्चिंग, तर हे ट्रिक वापरलं तर चालेल? येस सर. 90% सिनारिओमध्ये हेच कॉम्बिनेशन तुम्हाला स्कॉर्चिंग वरती द्यावं लागतं. फक्त ज्यावेळेस हर्बिसाइडचा स्कॉर्चिंग इफेक्ट येतो ना सर, सो तिथे तुम्हाला डीएपी आहे, म्हणजे बेसिकली फॉस्फरस तुम्हाला द्यावा लागतो. फॉस्फरस आणि सिलिकॉन प्लस कॅल्शियम आणि बोरॉन हा सुद्धा तिथे द्यावा लागतो. बाकी रेस्ट ऑफ द सिनारिओमध्ये तुम्हाला अमिनो, म्हणजे बेसिकली पिकाला ताकद द्यायची, एनर्जी द्यायची. सो तिथे तुम्ही ग्लुकोज असलेलं काहीही देऊ शकता. ओके. ठीक आहे सर. एक मला एक छोटा दुसरा क्वेश्चन होता. आपण जे जे मगाशी जर आपण हे केलं, अ, अ, म्हणजे एका मा प्लीज. आपण मावा किंवा घोंगान जर असेल, त्याच्यासाठी जर सिलिकॉन 90%तलं जर सिलिकॉन जर घेतलं लेअर येण्यासाठी पानावरती झाड, तर चालेल का? ओके, नाईस प्रश्न आहे सर आणि चांगला विचार आहे. बट सिलिकॉन आहे ना सर, तुमच्या पिकामध्ये पानं रफ आणि जाड करण्यासाठी जनरली वापरला जातो आणि पिकाचा जाड स्ट्रेस दूर करण्यासाठी वापरला झाले. जातो. बट सिलिकॉन जो आहे तो तुमच्या पानांना खूप जास्त रफ आणि जाड नाही करत. सो सिलिकॉन तुमच्या पानांना जाड न करता फक्त पिकाला ताकद देतो. सो जर तुम्हाला पिकाची पानं रफ आणि जाड करायची असतील तर तुम्ही कॉपर यूज करू शकता सर. सो कॉपर यूज केल्याने काय होतं की पानं रफ आणि जाड होतात. त्याच्यामुळे मावा असेल, तुडतुडा असेल, थ्रिप्स असेल, आळ्या असतील, म्हणजे बेसिकली रस शोषण करणाऱ्या किडी, थ्रिप्स आणि आळ्या ह्या तुमच्या पिकातून दूर राहतात, कारण पानं रफ झालेली आहेत. म्हणून व्हायरसचा प्रसार जो आहे तो सुद्धा कमी होतो. ओके. कमी प्रमाणात होईल ना सर त्याने? येस, पानं रफ आणि जाड असतील तर डेफिनेटली होईल. ओके सर, थँक्यू.
ओके. जस्ट होल्ड फॉर 1 सेकंड प्लीज. ओके. सॉरी, जिथनं आवाज सुटलेला तो मी पॉइंट परत एकदा रिपीट करतो. अ, जेव्हाही कधी तुमच्या पिकाची पानं रफ आणि जाड असतील, तर अशा सिनेरिओमध्ये वनस्पतीमध्ये प्रशोषण करणाऱ्या किडी म्हणजे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, त्याच्यानंतर थ्रिप्स आणि अ, अळ्या आणि व्हायरसचा प्रादुर्भाव हा कमी होतो. कारण पान जाड असल्यामुळे नैसर्गिकरित्या या किडींना विरोध केला जातो. ठीक आहे. सो यासाठी तुम्हाला पानं रफ आणि जाड करायचे. त्याच्यासाठी तुम्ही कॉपर आणि सिलिकॉन यांचं कॉम्बिनेशन यूज करू शकता. किंवा कॉपर, बोरॉन, कॅल्शियम या तिघांच्या कॉम्बिनेशनने सुद्धा पानं रफ आणि जाड होतात. सिलिकॉन पिकाला फक्त मजबूती देतं सर. ठीक आहे. ते पानं रफ करत नाही. बट अर्थात पानं रफ होण्यासाठी पानांना मजबूती लागते. सो ते काम सिलिकॉन करतं. कॉपर म्हणजे ब्ल्यू कॉपर वापरलं तर चालेल का सर? हां, ते बुरशीनाशक वापरल्याने तर डेफिनेटली होणार आहे. बट तुमचं मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट असेल किंवा कॉपर सल्फेट असेल तर ते तुमचं चालू शकतं. ओके सर, ओके. ओके. हां, फक्त एक कॉपर अल्वेज प्लेन द्यायचं. त्याच्यासोबत काही कॉम्बिनेशन करायचे नाहीत. ओके. नेक्स्ट क्वेशन प्लीज. ओके. यानंतर पुढची महत्वाची कीड आहे आणि वन ऑफ द माय फेव्हरेट दॅट इज मिलीबग. ओके. सो मिलीबग ही एक अशी पिकातली कीड आहे का तिला कंट्रोल करणं जेवढं सोपं आहे, पण ते जर आपल्याला योग्य पद्धतीने कसं कंट्रोल करायचं हे माहिती नसेल, तर ती कीड भल्या-भल्यांना कंट्रोल होत नाही. ठीक आहे. सो मिलीबग कंट्रोल करण्याच्या ना 2 गोष्टी आहेत. ओके. मी जेव्हा मार्केटिंगला होतो ना 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. आम्ही डेमो द्यायला जेव्हा जायचो, सो आमच्याकडे खूप सुंदर प्रॉडक्ट होतं मिलीरेज नावाचं. सो बेसिकली त्याच्यातला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, तो सांगेल मी तुम्हाला नेक्स्ट पुढे, कारण की त्याचा एक पॉइंट होतो. पण जेव्हा मी डेमो द्यायला जायचो, सो आय यूज टू से टू द फार्मर्स की तुम्ही चहा ठेवा. चहा उकळेपर्यंत मी तुमचा मिलीबग मारून येतो. ठीक आहे. सो मिलीबगला जर आपल्याला त्याचं योग्य पद्धत माहिती असेल, तर तुम्ही त्याला फार लवकर मारू शकता. बट जर आपल्याला मिलीबग कसा कंट्रोल करायचा हे माहिती नसेल, तर मिलीबग तुमच्या प्लॉटमधनं कंट्रोल होणार नाही. ठीक आहे. सो मिलीबगला मराठीमध्ये पिठ्या ढेकूण असं म्हणतात आणि सगळी जी फळं पिकवणारी शेतकरी आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त डाळिंबवाले, आंबा पिकातले आणि सगळ्यात मोस्ट म्हणजे सीताफळ पिकातील. सीताफळ आहे, पेरू आहे, डाळिंब आहे, संत्री, मोसंबी, लिंबू, द्राक्ष या पिकातील शेतकरी मिलीबगला प्रचंड त्रस्त असतात. मिलीबग यांच्या प्लॉटमधनं सहजासहजी कंट्रोल होत नाही. तो इरॅडिकेट होत नाही. दुसरी गोष्ट, जे शेतकरी फुल शेती करतात, जरबेरा असेल, ग्लॅडिओलस असेल, मोगरा असेल, जास्वंद असेल, झेंडू असेल, या पिकांवरती सुद्धा मिलीबग मोठ्या प्रमाणात अटॅक करतो आणि गेली 4-5 वर्षाचा जर तुम्ही पॅटर्न बघाल, तर कापसावरती सुद्धा आता मिलीबग जास्त प्रमाणामध्ये यायला लागलेला आहे. आणि म्हणजे आता तर आम्हाला साताऱ्याच्या सिनेरिओमध्ये आहे किंवा इव्हन नागपूरच्या साइडला पण जे भाजीपाला पीक आहेत त्यांच्यावरती सुद्धा मिलीबग दिसलेला आहे. ठीक आहे. येस, प्रदीप सर, येतोय आपण त्या प्रश्नावरती की मिलीबग आलाय हे कसं ओळखायचं? ओके. लेट जम्प टू द स्क्रीन. एक सेकंद द्याल मला. माझा आवाज येतोय का? येत असेल तर थोडंसं मला कन्फर्म कराल, कारण की मी कॅमेरा बंद केलाय माझा. इज इट आय ऑडिबल? येस सर, येतोय आवाज. ओके, येतोय ना. थँक मी कॅमेरा जरा 2 मिनिटं बंद ठेवतो. ओके. सो लेट्स जम्प टू. ओके. पांढरी कीड मिलीबग दिसते स्क्रीनवरती? टीम स्क्रीन दिसते, प्लीज कन्फर्म करेल. नाही, माझ्या सेकंड्सला दिसते हो. की विजिबल झाली. ओके, लेट्स गो. सो मिलीबग बघा, तिचं ना महाराष्ट्रामध्ये ना 7 टाइपचे मिलीबग्स मिळतात. ओके. वेगवेगळ्या स्पेसिस, बट बेसिकली कुटुंब एकच आहे. मोर ऑर लेस हे सेमच असतात. ओके. सो मिलीबगला फिंगर लाइक प्रोजेक्शन्स असतं, ज्याला फॅलेंजियस असं म्हटलं जातं. सो अशा प्रकारचा ओव्हल अंडाकृती हिचं शरीर असतं. हे समोर ज्या 2 आहेत, ह्या तिच्या अँटेना आहेत, जे मूव्हमेंटसाठी आणि सिग्नलिंगसाठी आणि एकमेकांमध्ये गप्पा मारण्यासाठी त्यांना हेल्प करतं. बाकी हे जे बोटांसारखे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत, तर हे त्याला मूव्हमेंट करण्यासाठी, क्राउलिंग म्हणजे चढण्यासाठी
फिरण्यासाठी हेल्प करतात. सो या किडीला निसर्गाने 2 वरदान दिलेत. ही किडीच्या पाठीवरती जो हा वॅक्सी कोट आहे, हा मेदयुक्त मेण जसं असतं, वॅक्सी कोट जसं असतो, मेण जसं असतं, तर त्याने बनलेला असतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, या मेणयुक्त थर जोपर्यंत या किडीच्या शरीरावर आहे, तोपर्यंत ही कीड मारली जाऊ शकत नाही. ठीक आहे. का? कारण जसं मेणावरती, जसं आपलं अळूचं पाणी आहे, त्याच्यावरती जर तुम्ही पाणी शिंपडलं, तर पाणी त्याच्यावरती पसरतं का? नाही. बरोबर? थेंब बनून ते उघडून पडून जातं. सो तसंच या किडीच्या वरती जो हा पांढरा मेदयुक्त मेणाचा थर जो आहे, सो त्याच्यामुळे काय होतं, की औषध फवारलं, पाणी फवारलं, तर ते पाणी थेंब बनून म्हणजे ओघळून खाली पडतं. सो औषध किडीच्या बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये येतच नाही, म्हणून ही कीड मरत नाही. ठीक आहे. हा पहिला प्रॉब्लेम आहे या किडीसोबत. याच्यासोबत दुसरा प्रॉब्लेम हा आहे, की जशी आपल्या घरामध्ये पाल जर आपण मारायला गेलो, तर बऱ्याचदा आपण पाहिलं असेल, की पाल तिची आधी शेपटी तोडून टाकते. बरोबर? सो तसंच आणि ती जी शेपटी आहे, ती पाल परत रिजनरेट करू शकते. सो या किडीमध्ये सुद्धा निसर्गाने तसेच वरदान दिले. जो समजा आता ही 100% बॉडी आहे. यातला समजा 20-30% एवढा पांढरा भाग जर मी मारू शकलो किंवा हा जर मी खराब केला, तर हा जो 70% उरलेला भाग आहे ना, एवढा 30-40% भाग परत ती जनरेट करू शकते, रिजनरेट करू शकते. सो जोपर्यंत या किडीच्या शरीरावरचा हा जो वॅक्सी कोट आहे, हा जो पांढरा मेदयुक्त मेणाचा थर जो आहे, तर तो मी जोपर्यंत 100% काढत नाही, तोपर्यंत ही कीड मरत नाही. ठीक आहे. हा या किडीचा पहिला प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट, की ही कीड पिकामध्ये फार चटकन पसरते. ह्या किडीची अंडी आणि कोश हे जमिनीच्या खाली असतात. सो मिलीबग ज्यावेळेस अंड्यातनं पिल्लू बाहेर पडलं किंवा कोशातनं प्रौढ बाहेर पडला, की त्याला स्वतःच्या डोक्यावर घेते आणि त्याला पिकाच्या शेंड्यापर्यंत पोहोचवते. आता मुंगी यांच्यावरती एवढी मेहरबान का होते? मुंगीचं काय घेणं-देणं आहे? तर मिलीबग त्यांच्या शरीरातनं गोड चिकट पदार्थ सोडतात, जो या मुंग्यांसाठी खाद्य किंवा फूड म्हणून काम करतो. सो हे गोड पदार्थ जो आहे, तर तो मुंग्यांना एनर्जी देण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी एक काय म्हणतात मेजवानी आहे, ट्रीटमेंट चांगली ट्रीट आहे. म्हणून या वॅक्सिकोट मधनं जो पडणारा गोड पदार्थ आहे, याच्यासाठी मुंग्या मिलीबगचं प्रसार किंवा चलन-वहनसाठी हेल्प करतात. ठीक आहे. सो त्यासाठी तुम्हाला पुढे उपाय सांगतो, की मिलीबग कंट्रोल करण्यासाठी बेस्ट ऑप्शन्स काय आहेत. बट हे तुम्हाला एक विशेष लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतर याचा सगळ्यात जास्त सेल कुठे होतो? तर द्राक्ष आहे, पपई आहे, सीताफळ आहे, कापूस आहे, डाळिंब आहे, भेंडी, फुलपिकं आहेत. यांच्यामध्ये तुम्हाला मिलीबगचा जास्तीत जास्त सेल होतो. सो स्पेसिफिकली फळशेती आणि फुलशेती याच्यामध्ये तुम्हाला जास्त प्रादुर्भाव होतो. याच्या व्यतिरिक्त कापूस आणि भेंडी या 2 पिकांमध्ये सुद्धा मिलीबगचा खूप जास्त प्रादुर्भाव होतो. सो आता इथे बघा, मिलीबग जो आहे तो ऑल्वेज तुमच्या पिकाच्या शेवटच्या अवस्थेमध्ये म्हणजे फ्रुटिंग स्टेजला नुकसान करतो. सो ज्यावेळेस फळ तुमचं काढणीच्या अवस्थेला आहे, प्रॉपर त्याने साईज वगैरे अटेंड केली आहे, अशा वेळेस मिलीबग इथे येतो पिकामध्ये आणि फळाचा पूर्ण अपीअरन्स खराब करतो. आता हे असं सीताफळ तुम्ही किंवा मी बाजारातनं घेऊन खाऊ का आपण? किंवा ही द्राक्ष व्यापारी विकत घेईल का? अर्थात नाही. म्हणून शेतकऱ्याचं हातोनात याच्यावरती नुकसान होतं. ठीक आहे. सो आता हा जो तुम्हाला लेयर दिसतोय, हा तुमचा अडल्ट पिठाडे कोण आहे, अडल्ट मिलीबग आहे आणि इथे जे तुम्हाला पिशवीसारखं सॅकसारखं जे लटकलेलं दिसतंय, ही आहेत मिलीबगची अंडी. सो आता जर तुम्ही अंडी पण लक्ष देऊन बघितली, तर यू विल कम टू नो की ही अंडी जी आहेत, ती सुद्धा व्हाईट लेयरमध्ये कव्हर अप आहेत. म्हणजे ही अंडी पण पांढऱ्या लेयरमध्ये किंवा वॅक्सी कोटने कव्हर्ड असतात, म्हणून अंडी सुद्धा मारली जात नाहीत. ओके. आणि जो मिलीबग उघडा पडलेला दिसतोय, इथे तुम्हाला जे काही पिवळ्यासारखं दिसतंय ना किंवा हा इथे पिवळा दिसतोय. सो हा जो आहे, तर हा तुमचा मिलीबग उघडा पडतो. अशा प्रकारचा जर मिलीबग उघडा पडला, तर तो मिलीबग इझिली मारला जाऊ शकतो. ठीक आहे. यानंतर मिलीबग फळाच्या सालीमध्ये म्हणजे जे झाडाचं खोड आहे, त्याच्या सालीमध्ये असा लपून बसतो. आंबा आहे, पेरू आहे, सीताफळ आहे किंवा द्राक्ष पीक आहे. सो द्राक्षामध्ये तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मिलीबग असा सालीमध्ये लपून बसलेला आपल्याला दिसतो. डाळिंबामध्ये शेवटच्या स्टेजला फळाच्या एंडकडनं आपल्याला मायन्यूट आकारामध्ये मिलीबग अटॅक करताना आपल्याला दिसतो. ठीक आहे. यानंतर भेंडी आहे किंवा पपई आहे, तर या पिकांमध्ये सुद्धा मिलीबग मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अशा पद्धतीने अटॅक केल्याचा दिसू शकतो. ठीक आहे. सो आता या मिलीबगची लाईफ सायकल आपण थोडक्यात समजून घेऊ. सो बेसिकली मिलीबगचे जे 7 स्पेसीज आहे, तर याच्यानुसार लाईफ सायकलचं टायमिंग हे थोडंसं 19-20 होतं. बट लाईफ सायकलच्या फेजेस विल रिमेन द सेम.
याच्यामध्ये जनरली 20 ते 30 दिवसांचं लाईफ सायकल राहतं, ज्याच्यामध्ये नर आणि मादी वेगवेगळे असतात. ते मेटिंग करतात. अंडी पुंजक्यांमध्ये एका मेटिंग नंतर 300 ते 600 अंडी हे एका सॅकमध्ये घातले जातात, जे पिकांच्या फळांच्या मध्ये किंवा जमिनीच्या आतमध्ये ही अंडी घातली जातात. त्याच्यातनं पिल्ले बाहेर पडतात. पिल्ले कोशावस्थेसाठी परत जमिनीत जातात आणि मुंग्या त्याच्यातनं कोशावस्थेतनं बाहेर जो प्रौढ येतो त्याला परत शेंड्यावर घेऊन येतात. अशा पद्धतीने यांचं लाईफ सायकल चालू राहतं. आता जर तुम्हाला मिलीबग चांगल्या पद्धतीने कंट्रोल करायचं आहे, तर त्याची सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, की तुमच्या बागेतनं काँग्रेस गवत हे तुम्हाला काढून टाकावं लागेल. काँग्रेस गवताच्या मुळाशी मिलीबगची अंडी आणि कोशावस्था ही पूर्ण होते. जर तुमच्या बागेमध्ये खूप जास्त मिलीबगचा अटॅक असेल आणि काँग्रेस गवत जर असेल, तर तुम्ही काँग्रेस गवत उपटून बघा. त्याच्या मुळाशी तुम्हाला मिलीबगची अंडी किंवा मिलीबग आल्याचा दिसेल. म्हणून तुम्हाला मिलीबग जर चांगल्या पद्धतीने कंट्रोल करायचं असेल, तर काँग्रेस गवत तुमच्या बागेत, तुमच्या शेतात होऊन द्यायचं नाही. दुसरी गोष्ट मुंग्या. जसं म्हटलं, की मुंग्या कोश आणि अंडी हे जमिनीतनं पिकाच्या शेंड्यावरती घेऊन येतात. म्हणून तुम्हाला मुंग्या ज्या आहेत, तर त्या आधी कंट्रोल कराव्या लागतात. मग आता इथे पाण्याने काय बिघडवलंय? कोणाला सांगता येईल, की पाण्याचं काय रिलेशन आहे मिलीबग कंट्रोल करताना? पाणी कमी द्यायचंय, जास्त द्यायचंय मिलीबग कंट्रोल करायला? एनीवन? द्राक्षवाल्यांना याचं उत्तर माहिती असेल हां. मोर लाइकली. सांगा. का मिलीबग कंट्रोल करताना पाण्याकडे लक्ष द्यायचं? पाणी कमी द्यायचं, जास्त द्यायचं की कसं करायचंय? येस, प्रदीप सरांनी बरोबर उत्तर दिलंय कमी. प्रदीप सर सांगता येईल का बरं आपण कमी पाणी देतो? त्याला तहान लागून तो मरून जाईल म्हणून? नाही सर, मी पण द्राक्ष बागायतदाराकडून ऐकलेलं आहे, हे पाणी हां. कमी द्यावं लागतं. पण येस. ऍक्च्युअली मला कारण माहित नाही कशासाठी द्यावं लागतं ते. करेक्ट. येस. येस. समजा तुम्ही द्राक्ष बागेच्या या हंगामामध्ये, या सीझनला पाणी जास्त दिलं किंवा तुमच्याकडनं पाणी जास्त पडलं किंवा अवकाळी पाऊस जास्त पडला, जमिनीमध्ये ओलावा जास्त राहिला, तर या हंगामामध्ये जे अ, द्राक्ष बागेचे किंवा कुठल्याही पिकाची साल आहे, ती पातळ होते. जशी साल तुमची पातळ झाली, की त्याच्यामध्ये मिलीबग लपण्याचं प्रमाण वाढतं किंवा त्याच्यासाठी ते सोपं होतं. जर तुमची साल कडक असेल, तर तिथे मिलीबगला राहता येत नाही किंवा त्याला जागा करता येत नाही आणि त्याच्यामुळे मिलीबगचा प्रादुर्भाव कमी होतो. बट जर आपण बागेत जास्त प्रमाणामध्ये पाणी दिलं, तर साल पातळ होते आणि मिलीबग तिथे आरामात राहू शकतो. सो म्हणून मिलीबग जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल करायचं असेल, तर फळ पिकांमध्ये जेवढं गरजेचं आहे, तेवढं पाणी तुम्ही दिलं पाहिजे आणि चा जो हंगाम आहे, तो जो सीझन आहे, तो धरण्याच्या आधी फळाचे घड म्हणतोय, ओलांडे असतील, अ, शेंडा असेल, खोड असेल, तर ते चपचपीत धुवून घ्यायचं. सो त्याने तुमचा मिलीबग चांगल्या पद्धतीने कंट्रोल होतो. ठीक आहे. आमच्या आंबा बागायतदारांसाठी आता ही नवीन डोकेदुखी झाली. आमच्याकडे म्हणजे व्हेरी हॉनेस्टली माझ्या आजोबांनी तर कधी मिलीबग बघितला सुद्धा नव्हता. पण आता असं आहे की आम्हाला बागेमध्ये 2-3दा पूर्ण खोड धुवून घ्यावं लागतं मिलीबगसाठी. सो एवढा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये म्हणजे नसलेल्या पिकांमध्ये सुद्धा वाढायला लागलेला आहे. सो त्याच्यासाठी तुम्ही जो कुठला हंगाम धरत असाल, सो त्याच्या आधी तुम्हाला तुमच्या फळाचं जे खोड आहे, तर ते व्यवस्थित धुवून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता मिलीबगला कंट्रोल करण्याच्या उपाययोजना. सो फर्स्टली की मिलीबगची अंडी कोश हे जमिनीत आहे आणि तुमचा अडल्ट हा वरती आहे. सो मिलीबगला चांगल्या पद्धतीने कंट्रोल करण्यासाठी डबल मारा आपल्याला करावा लागतो. म्हणजे डबल स्प्रे करावा लागतो. म्हणजे काय? आज खालून ड्रेंचिंग करायचं, सेम डेला वरनं स्प्रे घ्यायचा. म्हणजे काय झालं? तुम्ही खालच्या पण किडी आजच मारल्या आणि वरचा कीड पण आजच मारला. सो किडीच्या ज्या 3 अवस्था आहेत, त्या तिन्हीच्या तिन्ही ॲट अ टाईम किल होतात. सो त्याच्यामुळे जो रिझल्ट आहे तो लॉंगर टाईमपर्यंत राहतो. दुसरी गोष्ट मिलीबगच्या शरीरावरचा जो वॅक्सी कोट आहे, तो डिझॉल्व्ह व्हावा याच्यासाठी मार्केटमध्ये टू द बेस्ट ऑफ बेस्ट जे काम करतं दॅट इज क्लोरोपायरिफॉस 20 और 50% ईसी फॉर्म्युलेशन. ठीक आहे. सो टॅबगॉर वगैरे जे आहेत. सो असं जे काही क्लोरोचं औषध आहे, ज्याच्यामध्ये क्लोरपायरिफॉस 20% आहे, 25% आहे और 50% आहे. 50%चं ड्रेंचिंगला द्यायचं, 25%चं फवारणीला घ्यायचं. सो हे तुम्ही 1 ml और 1.5 ml जे कुठलं तुमचं औषध असेल, ॲपल असेल, ॲप्लॉड असेल, मोव्हेंटो असेल, सो यांच्यामध्ये ते द्यायचं. सो त्याने काय होतं, की तुमच्या मिलीबगचा जो पाठीवरचा वॅक्सी आहे, तो असा एकदम काय मक्खन की माफी पिघलता है. सो तो जसा वरचा वॅक्सी डिझॉल्व्ह झाला, विरघळला, कीड एकदा का उडी पडली तर ती उन्हाने सहज मरून जाते. ठीक आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये क्लोरो टाकावा लागेल. दुसरी गोष्ट द्राक्षामध्ये जनरली 100 दिवसाच्या पुढे हा
केमिकल वापरू शकत नाही आपण, कारण द्राक्षाची साल पण पातळ झालेली असते, तिथे मिलीबग पण अटॅक केलेले असतो, त्याच्यामुळे रिंग पडण्याची किंवा डाग पडण्याची शक्यता असते. सो 100 दिवसाच्या पुढे ज्यावेळेस मिलीबग येतो द्राक्ष बागेत, सो त्यावेळेस तुम्हाला तिथे बॉटॅनिकल बायोपेस्टिसाइड असेल और बायोलॉजिकल बायोपेस्टिसाइड असेल, म्हणजे ऑर्गॅनिक औषध द्यायचं आहे. आणि सेम ह्या द्राक्ष बागेत असेल किंवा कुठल्याही बागेमध्ये असेल, कुठल्याही पिकात असेल, तुम्हाला केमिकल ड्रंचिंग करावे लागेल, ज्याच्यामध्ये ॲपल असेल, ॲपलॉड असेल, तर बेस्ट ऑफ बेस्ट काम करतात. बुप्रोफेन्झिन घटक असतो त्याच्यामध्ये, आणि वरती स्प्रेइंगला तुम्ही दुसरं कुठलंही द्या. सो त्या पद्धतीने तुम्हाला हा मिलीबग व्यवस्थितरित्या कंट्रोलमध्ये होतो. ठीक आहे. सो आधी मुंग्या मारायच्या, काँग्रेस गवत काढायचं, पाणी लिमिटेड द्यायचं, खालनं ड्रेंचिंग आणि वरनं स्प्रे एकाच दिवशी करायचं. मिलीबग 100% तुमचा कंट्रोलमध्ये होतो. आणि जे तुमचे डाळिंबाचे आहेत, पपईचे फार्मर्स आहेत, बनानाचे फार्मर्स आहेत किंवा सीताफळाचे फार्मर्स आहेत, सो यांना तुम्ही बिनधास्त क्लोरो द्या. क्लोरोने तो आधी धुवून घ्यायचा आणि मग औषध मारायचं. म्हणजे काय होतं, 15-20 मिनिटाचा फरक ठेवायचा. सो क्लोरोला 15-20 मिनिटं लागतात की तो वॅक्सिकोट डिझॉल्व्ह करण्यासाठी. एकदा कीड उघडी पडली, तुम्ही त्याच्यावरती नॉर्मल कीटकनाशक घेतलं तरी सुद्धा तो मरतो. ओके. ज्यावेळेस मिलीबग तुमच्या फळांवरती येतो, सो जिथे जिथे तुमचा मिलीबग आहे तिथे तिथे तुमचं औषध पोहोचणं गरजेचं आहे. ठीक आहे. असं नाही होणार की समजा इकडे तुमचा मिलीबग आहे आणि तुम्ही इकडनं स्प्रे केलात तर इकडचा मरेल, असं नाही होत. सो तिथे औषध पोहोचलंच पाहिजे. सो त्याच्यामुळे दुप्पट पाणी लागतं, परंतु दाट चपचपीत धुवून घ्यायचेत. खोड, घड, फळं ही सगळी धुवून घेतली पाहिजेत. अशा पद्धतीने तुमचा स्प्रे झाला पाहिजे. अगदी धुण्याच्या पद्धतीने स्प्रे घेतलं, त्याच्यात स्टिकर टाकलं, त्याच्यात क्लोरो टाकलं आणि 100% तुमच्या फवारणीचे चांगले रिझल्ट येतात. ड्रेंचिंग आणि स्प्रेइंग हे एकाच दिवशी करायच्या. फक्त या 4 गोष्टी फॉलो करा. तुम्हाला मिलीबग कंट्रोल झाला नाही असं कधीच होणार नाही. ठीक आहे. ओके, दिस वॉट फ्रॉम माय एंड. नाउ टॉपिक इज ओपन फॉर द डिस्कशन. थ्रिप्स, मिलीबग, मावा तुडतुडे, पांढरी माशी, कोळी या किडींबद्दल तुमचा इतर काही टेक्निकल प्रश्न असेल, बिझनेस प्रश्न असेल, पर्सनल प्रश्न असेल, तर तुम्ही विचारू शकता. हॅलो सर. जसं तुम्ही आता म्हणलात की मिलीबग साठी जे त्याचे खोड आहे ते धुवून घ्यायचं, तर कारण बागा असते जास्त शक्य नसतं शेतकऱ्याला एवढं धुवून घेणे सर. मग त्याच्यासाठी दुसरं काय किंवा बोर्डो पेस्ट केल्यानंतर चालतंय का? नाही, बोर्डो पेस्ट नाही नाही चालत सर. मिलीबग ज्यावेळेस येतो ना बागेत, तर याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तुम्ही ड्रेंचिंग करू शकता. रिपीट जर तुम्ही एक आठवड्याच्या फरकाने ड्रेंचिंग करतात, तरी सुद्धा तुमचा मिलीबग कंट्रोलमध्ये होतो. बट व्हेरी ऑनेस्टली पपई असेल, सीताफळ असेल, द्राक्ष असतील, तर तुम्ही हायर ब्लोवरने भले तर 2 स्प्रे काढा. बट त्याशिवाय तुमचा मिलीबग कंट्रोल होणारच नाही. ठीक आहे. म्हणजे जसं मगाशी म्हटलं, की जिथे मिलीबग आहे, तिथे तुमचं फवारणीचं पाणी पोहोचलं पाहिजे. तरच तो मिलीबग किल होतो. नाहीतर मग असं होतं, की फळ काढल्यानंतर ते साफ करून, करून मग व्यापाऱ्याला विकावे लागतात. आणि जर असे मिलीबग झाल्याचा प्लॉट जर व्यापाऱ्याने बघितला, तो तिथे 40-60% रेट पाडून मागतो. ठीक आहे. सो त्याच्यामुळे शेतकऱ्याला तरी सांगा, की हा इव्हेंच्युअली तुमचा रेट कमी करणार आहे. म्हणून तुम्हाला 2 दिवसाची मेहनत जास्त पडली तरी चालेल. बट दाट फवारणी घेतल्याशिवाय काढू नका. जर तुमचा फळांवरती आहे, तर ॲटलीस्ट फळांवर घ्या. तुम्ही खोड धुवायचं ऑप्शन केलं तरी चालेल. बट सीझनच्या आधी मात्र तुम्ही एकदा खोडे धुवून घेत चला. त्याने फायदा होईल तुम्हाला. ठीक आहे सर. सर ते तुम्ही बोललात की द्राक्ष बागेवर 100 दिवस झाल्यानंतर क्लोरो 25% आणि 50% हे द्यायचं नाही. करेक्ट. मग तर मग जरी नंतर जर मिलीबग आला तर मग काय करायचं त्याला? ओके. बघा, बऱ्याचदा शेतकऱ्यांना माहिती आहे, की मिलीबग 90 दिवसानंतरच येतो द्राक्ष बागेत. ठीक आहे. सो लोकं आता बॅगिंग मेथड वगैरे यूज करतात. बट एक ज्या प्रॉडक्ट सोबत मी खूप काम केलं, दॅट इज मिलीरेज नावाचा प्रॉडक्ट आहे केबी बायोचा. किंवा ऑर्गॅनिकमध्ये पण 2-4 ऑप्शन्स आहेत, नॅनोव्हिटाचे वगैरे आहेत. सो तो औषध तुम्ही फवारू शकता. सो ऑर्गॅनिक औषधं असल्याने त्याचा फळांच्या डाग पडत नाही किंवा रिंग पडत नाही किंवा फळं म्हणजे मणी गळत नाहीत असं. ठीक आहे. बाकीचं तुम्ही मोव्हेंटो एनर्जी वगैरे यूज केला तर काय होतं, मिलीबग पिचकला जातो. त्याच्यातनं शरीराचा तो रस जो आहे तो बाहेर पडतो आणि त्याचा फळावरती, घडावरती वगैरे डाग पडतो किंवा तो तसा राहतो. ओके. सो त्याच्यामुळे एक आहे की तुम्ही तिथे ऑर्गॅनिक औषध वापरा आणि 90 दिवसानंतर येणारच आहे. सो 80व्या दिवशीच तुम्ही प्रिव्हेंटिव्हमध्ये त्याचे 2 स्प्रे काढून घ्या. फक्त द्राक्ष बाग सोडून बाकी सगळ्या फळ पिकावर जर आला तर आपण क्लोरो वापरू शकता स्प्रे मधून येस, ड्रेंचिंग येस. मधून. येस, येस. मगाशी मी तेच म्हटलं तुम्हाला, पपई आहे, डाळिंब आहे, बनाना आहे, सीताफळ आहे, बिंदास फ्लोरो द्या. काही फरक नाही पडत. ठीक आहे सर. ओके.
हा, आणि फक्त एक्सपोर्टचा जर प्लॉट असेल तर मग मात्र क्लोरो देऊ नका, कारण क्लोरोचा पीएच हा 30 म्हणजे 20 days to 40च्या मध्ये आहे. सो त्याच्यामुळे तो एक्सपोर्टला ट्रेसेबिलिटी येते त्याची. ओके. हॅलो. नेक्स्ट. येस सर, बोला ना. हा. सर तुम्ही जे बोलले की क्लोरो मारल्यानंतर मिलीबगचा वरचा लेअर डिस्ट्रॉय होतो आणि परत सेकंड फवारणी घ्यायची, म्हणजे त्या एका दिवसात 2 स्प्रे घ्यायचे. हा, 15 दिवसाच्या फरकाने. म्हणजे आम्ही जनरली काय सीताफळ बागेमध्ये तर हे 100% तुम्हाला असंच करावं लागतं सर. ह्यात तो जातच नाही, किंवा गुलाबाच्या बागेत आला तरी सुद्धा असा. एक माणूस नाही, क्लोरोची स्प्रे, त्याच्या मागे तुमचं नॉर्मल कीटकनाशक वाले, किंवा तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये घेतलं तरी चालेल. जर थोड्या प्रमाणामध्ये मिड लेवल पर्यंत आहे तर कॉम्बिनेशन मध्ये घ्या, बेस्ट रिझल्ट येतील. पण हेवी अटॅक आहे तर समोर एक क्लोरो फवारत जाईल, त्याच्या मागे 10 मिनिटानंतर तुम्ही औषध फवारत याल असं. अच्छा अच्छा, हा लगेच 10 मिनिटांनी घ्यायचं, 10 2 स्प्रे घ्यायचे मिनिटांनी. अगोदर. येस येस. क्लोरोला 100% काम रिझल्ट करायला आहे. मिनिमम तुम्ही 5 मिनिटं दिले पाहिजेत बस. हा, म्हणजे 2 स्प्रे घ्यायचेच आहे आपल्याला एका तासामध्ये. करेक्ट. येस. ओके. नंतरचा स्प्रे कोणता घेतला पाहिजे, कोणते कीटकनाशक नंतरचा कंटेन तुम्ही घेतलं पहिल्या पाहिजे? याच्यामध्ये हे सॉरी, बुफ्रोफेन्झिन ऍपल आहे, ॲप्लॉड आहे, तो घेऊ शकता. मोवेंटो घेऊ शकता. त्याच्यानंतर हे प्रोफेक्ट सुपर म्हणून आहे, ते चालतं तुमचं. क्युरोक्रॉन आहे, ते पण चालतं. सो अशी ही औषधं भरपूर आहेत त्याच्यावरती. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. अजून कोणाला काही विचारायचंय, बोलायचंय, सांगायचंय? ओके. सो उद्या आपली महत्वाचा काय म्हणतात त्याला, एकदम मोठी फॅमिली उरली, ते म्हणजे अळ्या. सो फळ पोखरणारी अळी, शेंडा पोखरणारी अळी, नागअळी, टुटा ॲब्सोल्युटा, डीपीएम, डायमंड बॅक मॉथ, स्टेम बोरर, ह्या एकाच फॅमिलीतल्या महत्वाच्या किडी आहेत. सो उद्या ते पण बघू. ॲज वेल एज जमिनीखालनं ज्या येणाऱ्या किडी आहेत, वाळवी आहे, हुमणी आहे, निमॅटोड म्हणजे सूत्रकृमी आहे, तर यांच्यावरती सुद्धा उद्या आपण डिस्कशन करू. आणि फ्रूट फ्लाय नावाची एक सेपरेट कीड आहे. सो या महत्वाच्या किडी आपल्या उद्या उरलेल्या आहेत. सो उद्या आपण किडी हा टॉपिक क्लोज करू. उद्याचा वार सॅटर्डे. ओके. आणि मग आपण कीटकनाशकांना सुरुवात करू. ठीक आहे. ओके देन. थँक सो मच फॉर द जॉईन. बरं, अजून कोणाला काही विचारायचं, सांगायचं की थांबूयात? ठीक आहे. थँक सो मच फॉर द जॉइनिंग. उद्या 8:30ला आपण अगेन लाईव्ह भेटू. एक संडेला आपले लाईव्ह लेक्चर नसणार आहे. संडेला प्री रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला पाहावे लागतील. बॅक्टेरियल डिसीजेस, व्हायरल डिसीजेस यांचं आपल्याला संडेला लेक्चर्स राहतील प्री रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. आणि मंडेला आपण ते लाईव्हमध्ये रिवाइज करून इन्सेक्टिसाइड म्हणजे औषधं बघायला सुरुवात करू. ठीक आहे. चलो, थँक सो मच फॉर द जॉइनिंग. भेटूया उद्या आपण 8:30ला लाईव्ह. बाय.